डेरिव्हेटिव्ह चॅप्टरचं रिव्हिजन. ओके, म्हणजे तुम्हाला 12वीचा डेरिव्हेटिव्ह शिकवायच्या आधी 11वीचं पूर्ण रिव्हिजन. पण डेरिव्हेटिव्ह शिकवायच्या आधी तुम्हाला लिमिट माहीत पाहिजे. आता डिफरन्सिएशन, डेरिव्हेटिव्ह हा शब्द तुम्ही ऐकला असाल फिजिक्समध्ये बरेचदा. ओके, डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय तर रेट ऑफ चेंज. आता रेट ऑफ चेंज कशाचं तरी रेट ऑफ चेंज विथ रिस्पेक्ट टू काहीतरी असणार. विथ रिस्पेक्ट टू काहीच नसलं तर मग टाईम असते. ओके, रेट ऑफ चेंज ऑफ व्हॉल्यूम विथ रिस्पेक्ट टू सरफेस एरिया असू शकतो, किंवा फक्त रेट ऑफ चेंज ऑफ व्हॉल्यूम म्हणलं तर ते विथ रिस्पेक्ट टू टाईम असणार. म्हणजे रेट ऑफ चेंज कशाचा तरी रेट ऑफ चेंज ते विथ रिस्पेक्ट टू असणारच. ओके, कशाचा तरी प्रमाणातच बदलणार. कोणतीही एखादी गोष्ट कशाचा तरी प्रमाणात बदलणार, आणि काहीच नसलं त्याच्यासोबत तर काय असणार मग टाईमसोबत तर प्रत्येक गोष्ट बदलत राहणार, म्हणजे रेट ऑफ चेंज. मग आता हे डेरिव्हेटिव्ह जे काढायचे आहे तुम्हाला ते रेट ऑफ चेंज आहे. मग ते चेंज व्हायला काहीतरी लिमिट असणार, कारण कितीही चेंज नाही होणार ना. तुम्ही रोज अभ्यास करायला, ओके, तुमची लिमिट आहे रोज 1 चॅप्टर अभ्यास करायची, पण तुम्हाला डायरेक्ट सांगितलं रोज 10 चॅप्टर अभ्यास करा, हे डायरेक्ट एवढा बदल नाही होणार ना. जे तुमचा चेंज म्हणालो आपण पर डे, तुम्हाला अभ्यास करायचा आहे, तुम्ही रोज 1 चॅप्टर करू शकता, ही झाली तुमची लिमिट. पण तुम्हाला डायरेक्ट सांगितलं की रोज 10 चॅप्टर करा, डायरेक्टच एवढा मोठा चेंज नाही होणार. म्हणजे तुमच्या त्या रेट ऑफ चेंजलाही काहीतरी एखादं लिमिट असेल. मग आता तुम्हाला सगळ्यात आधी लिमिट ऑफ अ फंक्शन, जस्ट इंट्रोडक्शन पाहू लिमिटचं, त्याच्यानंतर मग स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ह आणि स्टँडर्ड डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले, ओके, जे की तुम्हाला कॅल्क्युलेशनसाठी आवश्यक आहेत, डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले. ओके, आता सगळ्यात आधी लिमिट आणि लिमिट ऑफ अ फंक्शन. आता हे फंक्शन सगळ्यात महत्त्वाचं, ते फंक्शन काय. ओके, काय फंक्शन, एखादी मिनिंग माहीत असेल फंक्शनची, मराठीतली मिनिंग सांगा. फंक्शन म्हणजे काय? फंक्शन कार्य. ओके, ठीक आहे. आता हे झालं मराठीत सरळ त्याचा अर्थ. ओके, आपण जर फंक्शनची डेफिनेशन पाहायची म्हणलं तर आपल्याला रिलेशन अँड फंक्शन चॅप्टरमध्ये फंक्शनची डेफिनेशन आहे. ओके, त्या डेफिनेशन न सांगता मी सिम्पल डेफिनेशन सांगतो. आता फंक्शन म्हणजे तुम्ही काय सांगितले, कार्य. आता आपल्याला मॅथमॅटिक्समध्ये काहीतरी कार्य करायचे, मग मॅथमॅटिक्समध्ये काय काम करणार? एक ॲडिशन करणार, सबट्रॅक्शन करणार, स्क्वेअर करणार, स्क्वेअर रूट करणार, काहीतरी काम करणार. हे झालं तुमचं फंक्शन. ओके, मग आता फंक्शनला डिनोट कशाने करतात तर एफ ऑफ एक्स. ओके, हिअर एफ फंक्शन आणि ऑपरेट कशावर करत या एक्सवर. ओके, पुस्तकातली ॲज इट इज डेफिनेशन न सांगता सरळ एक साधा कन्सेप्ट सांगायलो. फंक्शन म्हणजे काय, तर फंक्शन म्हणजे काय तर तुम्ही सांगितलं फंक्शन म्हणजे काम. तर काम तर कोणतं काम, तर आता मॅथमॅटिक्समध्ये कोणतं काम करणार, ॲडिशन, सबट्रॅक्शन, किंवा एखाद्याची ट्रिग्नोमेट्रिक व्हॅल्यू काढणार, एखादा अँगल देणार एक्स, त्याची साईन व्हॅल्यू काढणार, टॅन व्हॅल्यू काढणार, किंवा त्याचा स्क्वेअर करणार, ॲडिशन करणार. फंक्शन कोणतंही असेल. आता इथे एक फंक्शन घेऊ आपण, सपोज x²+1. ओके, एफ ऑफ एक्स, एफ हे फंक्शन आहे. आता इथे फंक्शन कोणतं आहे, ॲडिशन. पण ॲडिशन कशाची करायला होतं, तर या एक्सची स्क्वेअर आणि त्याच्यात पुन्हा काय करत आपण 1 ॲड करायला. म्हणजे हे झालं तुमचं इथलं फंक्शन. आता प्रत्येक फंक्शनला एक नाव आहे. हे झालं तुमचं अल्जेब्रिक फंक्शन. ओके, अल्जेब्रिक फंक्शन. ज्याच्यात ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असतात त्याला होणार ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. ओके, लॉग असलं ते झालं लॉगॅरिथमिक फंक्शन, एक्सपोनेन्शियल फंक्शन, ओके, इनव्हर्स फंक्शन, हे टाईप्स ऑफ फंक्शन्स. ओके, आता फक्त इथं आपण एक फंक्शन घेतले, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काय घेतले, x²+1. म्हणजे इथं काय करायला होतं आपण, एक्सचा स्क्वेअर करायला होत आणि त्याच्यात 1 ॲड करायला होत. हे झालं तुमचं फंक्शन. मग आता एक्स, हे एक्स काय, तर एक्स कोणताही नंबर असेल. आपण सपोज एक्स बिलॉंग्स टू रिअल नंबर घेऊ. एक्स हा कोणताही रिअल नंबर. ओके, मग एक्सची किंमत सपोज आपण x इज इक्वल टू 1, x इज इक्वल टू 2, x इज इक्वल टू 3, x इज इक्वल टू -1 किंवा x इज इक्वल टू -5 कोणतीही घ्या, किंवा 0 घ्या, कोणताही रिअल नंबर. मग त्याच्याहून तुम्हाला या फंक्शनची व्हॅल्यू काढायची. मग आता इथं एक्सची किंमत जेव्हा तुम्ही 1 घेणार तेव्हा हे काय होणार, एफ ऑफ 1. फंक्शन काय, एफ ऑफ एक्स. आता इथं काय लिहिलं होतं आपण, एफ ऑफ 1, म्हणजे एक्सच्या जागेवर 1, म्हणजे इथं काय लिहिणार 1² + 1. आणि याचं जे काही कॅल्क्युलेशन आहे ती झाली तुमची या फंक्शनची व्हॅल्यू. या फंक्शनची व्हॅल्यू व्हेन एक्स इज इक्वल टू 1, व्हॅल्यू ऑफ द एफ ऑफ एक्स व्हेन एक्स इज इक्वल टू 1. देन व्हॅल्यू ऑफ द एफ ऑफ एक्स व्हेन एक्स इज इक्वल टू 2. मग आता या फंक्शनची व्हॅल्यू काय येणार, इट इज अ 2² + 1 दॅट इज 5. म्हणजे आपण या फंक्शनमध्ये काय करायचं, फक्त एक्सच्या जागेवर एक्सची व्हॅल्यू ठेवून द्यायला होतं. त्याच्यावरून तुम्हाला मिळणार त्या फंक्शनच्या व्हॅल्यू. एफ ऑफ 3 म्हणजेच काय येणार, इट इज 3² + 1 जी काही व्हॅल्यू असेल ती. एफ ऑफ -1, एक्सच्या जागेवर काय ठेवलं फक्त -1, म्हणजेच काय होणार, -1²
प्लस 1 अगेन इट इज 2. ओके, देन लास्ट एफ ऑफ -5 घेऊ. इट इज -5 स्क्वेअर इज प्लस 1 इज इक्वल टू इट इज अ 26. ओके, हिअर -5चा स्क्वेअर 25 प्लस 1. ओके, ह्या झाल्या तुमच्या फंक्शनच्या व्हॅल्यूज. आता ह्या व्हॅल्यू काय केले, डायरेक्ट व्हॅल्यू काढल्यात. डायरेक्ट काय केले, एक्सच्या जागेवर एक्सची व्हॅल्यू ठेवली. म्हणजेच एक्स इज इक्वल टू 1, एक्स इक्वल टू 2, एक्स इक्वल टू 3. एक्सची किंमत जर 0 ठेवली तर 0 स्क्वेअर प्लस 1. जी काही व्हॅल्यू ठेवणार त्याच्यावरून तुम्हाला मिळणार त्या फंक्शनचे व्हॅल्यू. मग फंक्शन कोणतंही असेल, आता इथं आपण पर्टिक्युलर हे फंक्शन घेतले, तुम्ही हे सुद्धा घेऊ शकता. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब प्लस 3x मायनस 1. ओके, किंवा -2 -3 काही कोणतंही फंक्शन असेल. आता इथं सपोज तुम्हाला काढायचं आहे एफ ऑफ ए, मग हे काय असणार ए क्यूब प्लस 3a मायनस 1. फक्त एक्सला रिप्लेस करायचं आपण. इथं काय घेतलं आपण, ॲट एक्स इज इक्वल टू ए. ॲट एक्स इक्वल टू ए म्हणजे फंक्शनच्या व्हॅल्यू. मग आता हे इथं आपण फक्त अल्जेब्रिक फंक्शन घेतलं एक. फंक्शन तर ट्रिग्नॉमेट्रिक असू शकते. ओके, मग ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन म्हणलं एफ ऑफ एक्स इज इक्वल टू साइन एक्स. मग एक्सच्या जागा एक्सची व्हॅल्यू ठेवा. सपोज एक्स इज इक्वल टू π/2. एक्सची किंमत आपण π/2 ठेवली तर एफ ऑफ π/2. मग हे काय येणार साइन π/2 अँड दॅट इज इक्वल टू 1. किंवा दुसरी एखादी ठेवू, π/3 ठेवू किंवा 31 ठेवू, 31 डिग्री. ओके, मग इथं साइन 31 डिग्री. आता ते तर तुमच्या टेबलमध्ये लिहिलेलं नाही. मग हे कुठून काढणार तर लॉग टेबलचा यूज करून काढायचं. आलंच तसं तर. ओके, लॉग टेबलमध्ये सरळ साइन 31 नॅचरल साइन. ओके, त्याच्यात पाहायचं. फक्त इथं फंक्शनच्या व्हॅल्यू सांगलो. इथं काय करायचं आपण, डायरेक्ट व्हॅल्यू काढायला होतो फंक्शनची. एक्सच्या जागेवर एक्सची किंमत डायरेक्ट पुट करायला. एक्सच्या जागेवर डायरेक्ट एक्सची व्हॅल्यू जी काय असेल एक्सच्या जागेवर एक्सची व्हॅल्यू पुट करायला. ही झाली तुमची डायरेक्ट व्हॅल्यू. एखाद्या वेळेस फंक्शन तुमचं असं असेल एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 5 अपॉन एक्स मायनस 1. ओके, देन आता तुम्हाला काढायची एफ ऑफ 1 ॲट एक्स इज इक्वल टू 1. ओके, सपोज इथं दुसरं एखादं फंक्शन घेऊन मी असं घेतो. ओके, हिअर एक्स इज इक्वल टू 1. मग एक्सच्या जागेवर जर तुम्ही 1 ठेवलं तर हे काय होते 1 स्क्वेअर मायनस 1 आणि अपॉन 1 मायनस 1. हे काय व्हायले 0/0. आणि 0/0 काय 0/0 इट इज इनडिटर्मिनंट फॉर्म. डिनॉमिनेटरमध्ये 0 आलं की ते इन्फिनिटी. मग वर कोणताही नंबर असू द्या, डिनॉमिनेटरमध्ये 0 असला की ते काय असते इन्फिनिटी. मग तुमचा इथं वर कोणताही नंबर असू द्या, हे झालं तुमचं इनडिटर्मिनंट फॉर्म. ओके, म्हणजेच ही व्हॅल्यू तुम्हाला इथं या फंक्शनमध्ये एक्सच्या जागेवर डायरेक्ट एक्सची किंमत ठेवता येत नाही. इथे एक्सच्या जागेवर डायरेक्ट जसं याच्यात डायरेक्ट एक्सच्या जागेवर एक्सच्या व्हॅल्यू काहीही ठेवत गेलो आपण, कोणतीही ठेवली. इथेही समजा हे अपॉनमध्ये जर एक्स मायनस 1 नसतं तर एक्सच्या जागेवर कोणतीही व्हॅल्यू ठेवली असती, मग त्याची व्हॅल्यू आली असती. पण आता इथं या फंक्शनमध्ये हे व्हायले इन्फिनिटी. म्हणजे इथं तुम्हाला एक्सच्या जागेवर डायरेक्ट एक्सची व्हॅल्यू ठेवता येत नाही. आणि एक्सची व्हॅल्यू किती आहे 1. 1 सोडून दुसरी कोणतीही ठेवा. इथं 2 ठेवलं असतं काहीतरी किंमत आली असती, 3 ठेवलं असतं काहीतरी किंमत आली असती. पण आता एक्सच्या जागेवर इथं 1 ठेवता येत नाही. म्हणजे इथं एक्स इज इक्वल टू 1 वर या फंक्शनची व्हॅल्यू काढता येत नाही. म्हणजेच एक्झॅक्ट व्हॅल्यू काढता येत नाही. मग आता एक्झॅक्ट व्हॅल्यू काढता येत नाही तर मग इथं कोणत्या व्हॅल्यू काढायचं, तर याच्यासाठी आपल्याला पाहिजे लिमिट व्हॅल्यू, लिमिट ऑफ फंक्शन. ओके, लिमिट व्हॅल्यू या एक्स इक्वल टू 1 या 1च्या जवळपासचा एखादा नंबर घ्यायचा, जवळपासचा. ओके, मग जवळपास म्हणल्यावर ते मोठाही असू शकते लहानही असू शकते. ओके, हे फक्त फंक्शन सांगितले. ओके, आणि फंक्शनमध्ये कशा व्हॅल्यू ठेवायच्या. आता याचीच तुम्हाला काढायची लिमिट व्हॅल्यू. ओके, यार लिमिट व्हॅल्यू पाहत. ओके, आता एखाद्या फंक्शनची लिमिट व्हॅल्यू काढायची. हिअर लिमिट. ओके, त्याला लिहिणार असं हिअर लिमिट व्हॅल्यू काढतो. लिमिट कशाचं लिमिट काढायचे, फंक्शन कोणते असेल. ओके, ॲट एक्स इज इक्वल टू ए दॅट इज एक्स टेन्स टू ए. हे जे ॲरो दिसायला आहे या ॲरोला काय म्हणणार टेन्स टू ए. आपण आतापर्यंत कोणतंही फंक्शन घेतलं एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 5. एफ ऑफ 1 एक्सच्या जागेवर काय केलं डायरेक्ट 1.
एफ ऑफ 2 एक्सच्या जागेवर डायरेक्ट 2, एफ ऑफ 0 एक्सच्या जागेवर डायरेक्ट 0, डायरेक्ट व्हॅल्यू काढल्या. ओके, देन आता एफ ऑफ ए काढलं सपोज, तर हे काय होणार ए स्क्वेअर प्लस 5, एक्सच्या जागेवर कोणतीही एक्सची व्हॅल्यू ठेवा. आता इथं लिहिलेले एक्स टेन्स टू ए, एक्स टेन्स टू ए, हिअर लिमिट एक्स टेन्स टू 1, मागचंच एक्झाम्पल घेऊ, एक्स स्क्वेअर अपॉन 1 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 1 अपॉन एक्स मायनस 1. आता हे एक फंक्शन आहे, या फंक्शनमध्ये एक्सच्या जागेवर एक्सची व्हॅल्यू डायरेक्ट ठेवता येत नाही. मग हे जे दिसायले आपण एफ ऑफ एक्स टेन्स टू ए, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू हिअर, ही झाली याची लिमिट व्हॅल्यू, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ ए. ओके, आता दोन्हीमध्ये फरक काय दिसायला हेअर एफ ऑफ एक्स आणि हे काय एफ ऑफ ए, म्हणजेच काय एक्सच्या जागेवर डायरेक्ट एक्सची किंमत ठेवायलो. मग इथंही एफ ऑफ एक्स आणि इकडे काय लिहिलेले एफ ऑफ ए, म्हणजे आपण डायरेक्ट एक्सच्या जागेवर काय ठेवले एक्सची किंमत, म्हणजेच डायरेक्ट एक्सच्या जागेवर एक्सची किंमत एक्स इक्वल टू ए. पण इथं एक्स इक्वल टू ए लिहिलंच नाही, इथं काय लिहिलेले हे जे ॲरो लिहिलं आहे याला म्हणतात एक्स टेन्स टू ए. माझा या एक्स टेन्स टू एची मिनिंग काय, एक्स टेन्स टू ए मीन्स एक्स इज नॉट इक्वल टू ए. एक्स टेन्स टू एची मिनिंग काय, एक्स इज नॉट इक्वल टू ए बट एक्स इज अ नियर अबाउट ए. म्हणजेच एक्स काय या एच्या जवळपास, जवळपास होईल, मग कमी असू शकते किंवा जास्तही असू शकते. एक्स इज ग्रेटर दॅन ए और एक्स इज लेस दॅन ए. मग एक्स टेन्स टू ए, एक्सच्या जागेवर डायरेक्ट एक्सची किंमतच ठेवायलो आपण, एक्सच्या जागेवर डायरेक्ट एक्सची किंमत ठेवायलो. पण इथे डायरेक्ट एक्झॅक्ट एक्सची व्हॅल्यू ए नाही, इथे एक्सची व्हॅल्यू किती आहे जवळपास ए. मग आता इथे एक्स टेन्स टू ए लिहिले म्हणजेच काय इथे एक्सची व्हॅल्यू एक्झॅक्ट 1 नाही. ओके, एकच्या जवळपास आहे. मग आता तुम्हाला इथे लिमिट व्हॅल्यू काढायची, तर लिमिट व्हॅल्यू काढण्यासाठी काय करणार, एक्सच्या जागेवर एक्सची व्हॅल्यू ठेवून देणार. पण एक्सच्या जागेवर जेव्हा एक्सची व्हॅल्यू ठेवणार तेव्हा डिनॉमिनेटर काय व्हायला 0. 0 म्हणजेच इनडिटर्मिनेंट फॉर्म. ओके, तुम्हाला जेव्हा लिमिट काढायचे ओके कोणत्याही फंक्शनचं लिमिट, हिअर लिमिट एक्स टेन्स टू 2 एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 1. आता इथे डिनॉमिनेटरमध्ये काहीही घेतलं नाही, काय करणार या रूलनुसार एफ ऑफ एक्स टेन्स टू ए, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ ए. डायरेक्ट एक्सच्या जागेवर एक्सची किंमत ठेवली, या एक्सच्या जागेवर एक्सची किंमत आणि इथे किंमत किती आहे 2. मग इथं काय लिहिणार 2 स्क्वेअर प्लस 2 इंटू 2 अँड प्लस 1. याचं जे काही कॅल्क्युलेशन येईल ते कॅल्क्युलेशन. दुसरं एक एक्झाम्पल घेऊ, लिमिट एक्स टेन्स टू 0 एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 2 अपॉन एक्स प्लस 2. इथेही काय करणार या एक्सच्या जागेवर एक्सची किंमत, मग एक्सच्या जागेवर एक्सची किंमत ठेवलं काय होते 0 प्लस 0 मायनस 2 अपॉन 0 प्लस 2, म्हणजे डिनॉमिनेटरमध्ये किती इथं 2. ओके, म्हणजे इथं काहीही प्रॉब्लेम आला नाही, डायरेक्ट याचा आन्सर निघते -1. पण या प्रॉब्लेममध्ये जेव्हा तुम्ही एक्सच्या जागेवर एक्सची व्हॅल्यू ठेवणार तेव्हा इथं डिनॉमिनेटर काय व्हायला 0, म्हणजे हे व्हायला इन्फिनिटी, म्हणजेच याची व्हॅल्यू काढता येत नाही. आता याची लिमिट व्हॅल्यू आपण काढणार आहे, लिमिट एक्स टेन्स टू 1 एक्स स्क्वेअर मायनस 1 अपॉन एक्स मायनस 1. आता इथं डिनॉमिनेटर 0 व्हायला आहे कधी एक्सची किंमत 1 ठेवल्यावर, मग हे एक्स मायनस 1च कॅन्सल करा, वरचे फॅक्टर पडतात का पहा. एक्स स्क्वेअर मायनस 1 याला असं लिहिता येते एक्स प्लस 1 इट इज एक्स मायनस 1 अपॉन एक्स मायनस 1. okay, and then x minus 1 get cancelled. Limit x tends to 1 and here x minus 1 get cancelled, it is x plus 1. आता इथे डिनॉमिनेटरमध्ये काहीच नाही, म्हणजे एक्सच्या जागेवर एक्सची किंमत ठेवल्यावर डिनॉमिनेटर 0 होत नाही, काहीच नाही म्हणजे किती असते 1. ओके, म्हणजे आता इथे डिनॉमिनेटर 0 होत नाही, म्हणजे याचा आन्सर काय 1 प्लस 1 आणि इट इज 2. म्हणजेच या फंक्शनची डायरेक्ट तुम्हाला व्हॅल्यू काढता येत नाही जेव्हा तुम्हाला एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 1 अपॉन एक्स मायनस 1. मग ॲट एक्स इज इक्वल टू 0 डायरेक्ट तुम्ही एफ ऑफ 0 काढायले तर काय होते 0 मायनस 1 अपॉन एफ ऑफ 1. ओके, एफ ऑफ 1 काढू 1 and it is 1 minus 1, it is 0 by 0, that is infinity. ओके, म्हणजेच एफ ऑफ एक्स ॲट एक्स इज इक्वल टू 1 डज नॉट एक्झिस्ट, म्हणजे इथं काय करता येते याची किंमत काढता येत नाही. मग याची किंमत काढता येत नाही, ते एक्झॅक्ट व्हॅल्यू काढता येत नाही, हे काय काढले आपण लिमिट व्हॅल्यू.
इथं डायरेक्ट एक्झॅक्ट एक्स इज इक्वल टू 1 नाही, एक्स टेन्स टू 1 म्हणजेच काय, एक्स इज नॉट इक्वल टू 1 बट एक्स इज नियर अबाउट 1, जवळपास सारखा. संख्या रेषा माहिती आहे तुम्हाला, रिअल लाईन. ओके, हिअर इट इज अ 0, हिअर इट इज 1. ओके, जवळपास 1 म्हणजे 1च्या जवळपासच, म्हणजे इथं कुठंतरी असणार किंवा इथं कुठंतरी असणार, जास्त लांब नाही. ओके, लिमिटमध्येच राहणार. ओके, त्या लिमिट या शब्दातच मराठीतला अर्थ माहिती आहे तुम्हाला, लिमिट. तुम्ही बरेचदा शब्द वापरता, लिमिटमध्ये राहा, वापरता ना शब्द, मग तेच लिमिट आहे. जास्त लिमिटच्या बाहेर नाही जाणार, एक्झॅक्ट याच्या जवळपासच राहणार, नेबरहूड. ओके, याच्या जवळपास म्हणजे एक लिमिट ठरवून दिलेली आहे त्याची, एक्स इज इक्वल टू 1, लिमिट ॲट एक्स इज इक्वल टू 1. पण जेव्हा एक्स टेन्स टू 1 आहे तर काय, एक्स इज नॉट इक्वल टू 1 बट एक्स इज नियर अबाउट 1, हे झाली तुमची लिमिट व्हॅल्यू. म्हणजे एक लिमिट ठरवलेली आहे. ओके, आता तुम्ही रोज सकाळी कितीला उठता, 6ला. ही तुमची लिमिट आहे. म्हणजे तुम्ही सांगू शकता की मी रोज 6ला उठतो. मग एक्झॅक्ट 5:59 उठता का रोज? एक्झॅक्ट 6 वाजता उठता का? कधी 1 मिनिट पुढं होते, कधी 1 मिनिट मागं होते, एखाद्या वेळेस लवकर उठता, एखाद्या वेळेस उशिरा उठता, एखाद्या वेळेस एक्झॅक्ट 6लाच उठता. त्याला कंटिन्युअस फंक्शन म्हणणार. एक्झॅक्ट दोन्ही व्हॅल्यू सारख्या, कंटिन्युअस लिमिट व्हॅल्यू आणि एक्झॅक्ट व्हॅल्यू जर सारख्या असल्या तर ते झालं कंटिन्युअस फंक्शन. ओके, कंटिन्युटीमध्ये येते. ओके, आपण फक्त इथे लिमिटचं इंट्रोडक्शन पाहणार आणि डायरेक्ट डेरिव्हेटिव्हची डेफिनेशन. ओके, आपल्याला डेरिव्हेटिव्ह पाहायचं मेन. ओके, कुठं हेच ना, कोणतं? हां, 1 मिनिट. आता हे दोन्ही तर कॅन्सल आहे, इथपर्यंत आलं लक्षात. हे तुला क्वेश्चन कुठे आलं, इथंच का इकडं? हे इथं. हां, ओके, हां, एक्सची किंमत जवळपास 1. ओके, म्हणजे 1च्या जवळपास, म्हणजेच एक्सची व्हॅल्यू 1पेक्षा लहानही असू शकते किंवा 1पेक्षा मोठी असू शकते. म्हणजे एक्स इज इक्वल टू 1.1 असू शकते, 1.2 असू शकते, 5 नसू शकते. 1पेक्षा मोठा म्हणजे एकदम जास्तच मोठा नाही. ओके, लिमिटमध्ये. ओके, किंवा त्याच्यापेक्षा कमी असेल, 0.9 असेल, 0.8 असेल. जसं तुम्ही रोज सांगता की मी 6ला उठतो, ही झाली तुमची लिमिट. पण रोज 10ला उठून सांगू लागले मी 6लाच उठतो, ते ही लिमिटच्या बाहेर चालले ना. तुम्ही एखाद्या वेळेस 6:30ला उठता, 6:15ला उठता किंवा 5:45ला उठता, हे लिमिटमध्येच आहेत. हे सांगू शकता की मी 6ला उठतो रोज, मागं पुढं होईल रोज. ठीक आहे, पण लिमिटमध्ये आहे. पण रोज 10ला उठायले किंवा 3 वाजताच उठायले सकाळीच आणि म्हणाले मी 6ला उठतो, हे लिमिटच्या बाहेर चालले, बरोबर. म्हणजेच तुम्ही लिमिटमध्ये जवळपास. ओके, मग ही जी व्हॅल्यू आहे लिमिट व्हॅल्यू. ओके, एक्स टेन्स टू ए, टेन्स टू मीन्स नॉट इक्वल टू ए बट इट इज अ नियर अबाउट. ओके, मग याच्यानुसार आधी लिमिट ठरवणार. आता लिमिट, इव्हॅल्युएशन ऑफ लिमिट, आता ते एक वेगळा चॅप्टरच आहे, तेच शिकवत बसलं तर तुमचा पूर्ण आणखीन त्याच्यातच टाईम जाईल. ओके, आपल्याला डेरिव्हेटिव्ह पाहायचं आहे. ओके, फक्त एवढं लक्षात राहू द्या की डिनॉमिनेटर 0 होऊ द्यायचं नाही. डिनॉमिनेटर जेव्हा तुम्ही लिमिट व्हॅल्यू ठेवणार, आता ही कोणती व्हॅल्यू आहे, तर लिमिट व्हॅल्यू आहे. एक्झॅक्ट व्हॅल्यू नाही ठेवणार, डायरेक्ट एक्स इक्वल टू 1, एक्स इक्वल टू 2 असं नाही, एक्स टेन्स टू 1 आहे. ओके, मग याच्यात लिमिट व्हॅल्यू ठेवल्याच्या नंतर तुम्हाला या फंक्शनची लिमिट व्हॅल्यू किती राहिली, ॲट एक्स इज इक्वल टू 1 इट इज अ 2, ही झाली तुमची लिमिट व्हॅल्यू. ओके, मग आता लिमिट व्हॅल्यू, या लिमिट व्हॅल्यूने तुम्हाला डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला तयार करायचा आहे. आणि डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला तयार केल्यानंतर मग स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ह पाहू. फक्त लिमिट कन्सेप्ट हा एवढाच लक्षात राहू द्या, एक्स टेन्स टू ए, एक्स इज नॉट इक्वल टू ए बट इट इज अ नियर अबाउट. ओके, हिअर आता इव्हॅल्युएशन ऑफ लिमिट, आता याच्यात मेथड्स आहेत. आता ह्याच मेथड लावतात फॅक्टरायझेशन मेथड, या मेथड लावतात डायरेक्ट मेथड. ओके, याच्यानंतर रॅशनलायझेशन, त्याच्यानंतर स्टँडर्ड लिमिट. स्टँडर्ड लिमिटमध्ये परत स्टँडर्ड लिमिट म्हणजेच काय, तर टेन्स टू 0, जे टेन्स टू 0 आहेत ते झाले तुमचे सगळे स्टँडर्ड लिमिट. मग त्याच्यात परत ट्रिग्नॉमेट्रिक, एक्सपोनेन्शियल आणि लॉगॅरिथमिक आहेत. हे लिमिट चॅप्टर जेव्हा आपण लिमिट कंटिन्युटी पाहणार, ओके, जेव्हा JEE करायचंच असलं तर ते लिमिट कंटिन्युटी चॅप्टरमध्ये हे डिटेलमध्ये पाहू. इथं जस्ट लिमिट म्हणजे काय, इंट्रोडक्शन, कारण याच्यावरून आपला डेरिव्हेटिव्हची डेफिनेशन लिहायची. आणि हेही सांगायची गरज नव्हती, पण डेरिव्हेटिव्हच्या थेरममध्ये तुम्हाला लिमिट येणार आहे, कारण डेरिव्हेटिव्हची डेफिनेशनच लिमिटपासून सुरू होती. त्याच्यामुळे जस्ट इंट्रोडक्शन म्हणून एवढं घेतलेलं आहे. ओके, हे लक्षात राहते. आणि लिमिटला लिहितात कसं, लिमिट एक्स टेन्स टू ए, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ ए, म्हणजे एक्सच्या जागेवर डायरेक्ट ए ठेवणार, पण कधी डिनॉमिनेटर म्हणजे ते इन्फिनिटी होत नसलं तर. ओके, म्हणजे त्यात रूल्स आहेत, एफ ऑफ एक्स प्लस जी ऑफ एक्स, 2 फंक्शन असले तर काय करायचं, रूल्स ऑफ लिमिट. ओके, त्यालाच अल्जेब्रा ऑफ लिमिट म्हणतात. मग
दोन फंक्शनचे ॲडिशन, दोन फंक्शनचे सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन तर सेपरेट लिमिट करायचं. डिव्हिजनमध्ये सुद्धा सेपरेट लिमिट, इथं सुद्धा सेपरेट लिमिट केले डिव्हिजन. पण इथं डिनॉमिनेटर 0 होते म्हणून आपण पुढचं कॅल्क्युलेशन केले. डिनॉमिनेटर 0 होत असला तर पुढचं कॅल्क्युलेशन. ओके, हे झालं तुमचं लिमिट. आता त्याच्यानंतर पाहू डिफरन्सिएशन, द रेट ऑफ चेंज. त्याची डेफिनेशन, कारण रेट ऑफ चेंजसाठी लिमिट पाहिजे. जे चेंज करायचं आहे आपल्याला ते लिमिटमध्ये चेंज करणं लागणार. रेट ऑफ चेंज डेरिव्हेटिव्ह. ओके, तुम्हाला रेट ऑफ चेंज हे जास्त फिजिक्समध्ये ऐकू येईल. मॅथमध्ये तर आपण रेट ऑफ चेंज यूज करणार नाही, डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह म्हणणार आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. रेट ऑफ चेंज हा शब्द जास्त फिजिक्समध्ये किंवा केमिस्ट्रीमध्ये यूज कर. केमिस्ट्रीमध्ये सुद्धा आहे, फिजिकल केमिस्ट्रीमध्ये रेट ऑफ चेंज भरपूर जागा होईल. ओके, आणि फिजिक्समध्ये तुम्हाला वाटते प्रत्येक चॅप्टरमध्येच आहे रेट ऑफ चेंज. ओके, डेरिव्हेटिव्हची डेफिनेशन पाहू. ओके, डिफरन्सिएशन. हिअर फक्त डेफिनेशन पहा. हिअर एक्स अँड एक्स प्लस एच आर इन द डोमेन ऑफ एफ ऑफ एक्स. आता डोमेन ऑफ एफ ऑफ एक्स, डोमेन सेट रिलेशन फंक्शन या चॅप्टरमध्ये झाले असेल. आता हे डोमेन म्हणजेच काय, ऑल पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ एक्स. जसं आपण याच्या आधीच्या एक्झाम्पलमध्ये एफ ऑफ एक्स एक कोणतं तरी फंक्शन घेतलं. ओके, आणि एक्सच्या व्हॅल्यू 1, 2, 3, -1 काही पुट केलं. म्हणजेच इथं डोमेन ऑफ एक्स काय होतं तर रिअल नंबर्स. ऑल पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ एक्स. डोमेन ऑफ एक्स काय होतं तर रिअल नंबर. म्हणजे हे दोन नंबर आहेत एक्स आणि एक्स प्लस एच आर इन द डोमेन ऑफ एफ ऑफ एक्स. ओके, म्हणजे कंटिन्युअसली. ओके, कॉन्जुगेट टू नंबर्स. हे पहिला एक्स असला तर त्याच्या पुढचा काय असणार एक्स प्लस एच, त्याच्या पुढं काय असणार एक्स प्लस 2h या टाईपमध्ये. ओके, ह्या दोन व्हॅल्यू जसं आपण आता हे फंक्शन घेतलं. ओके, 0, 1, 2, 3. मग याच्यावरून तुम्ही या फंक्शनची व्हॅल्यू काढणार. एकदा x = 1, एकदा x = 2, एकदा x = 3. तसेच ह्या दोन व्हॅल्यू घेतल्यात एक्सच्या, एक्स आणि दुसरी व्हॅल्यू काय एक्स प्लस एच. ओके, आर इन द इट इज अ डोमेन ऑफ एफ ऑफ एक्स, देन इट इज हिअर अँड द लिमिट h टेंड्स टू 0 f of x plus h minus f of x upon h exist. दिस लिमिट व्हॅल्यू एक्झिस्ट. आता इथे लिमिट व्हॅल्यू कोणती काढावी, एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स. म्हणजेच हे झालं तुमचं एफ ऑफ एक्स. ओके, एकदा एक्स = काय घेतली एक्स. ओके, म्हणजेच एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू. आणि एकदा काय घेतलं एफ ऑफ एक्स प्लस एच. म्हणजेच एक्सच्या जागावर काय करावं, एकदा एक्स ठेवायला म्हणजे हेच राहणार. आणि एकदा एक्सच्या जागावर काय करावं एक्स प्लस एच, फक्त एक्सच्या जागावर एक्स प्लस एच. म्हणजे आपण इथे एक व्हेरिएबल घेतले एक्स आणि एक्स प्लस एच. पर्टिक्युलर नंबर घेतले तर हे 1. सपोज एक्सच्या जागावर आपण 1 घेणार, नंतर एक्सच्या जागावर काय घेणार 2, नंतर काय घेणार 3. म्हणजे हे एच या दोन्हीमधला डिफरन्स. आणि डिफरन्स रिअल लाईनच्या नंबरमध्ये जर पाहिला आपण इंटिजर्समध्ये तर ते किती असणार 1. आपण सपोज 2 पासून स्टार्ट केलं किंवा 5 पासून स्टार्ट केलं. ओके, पहिला नंबर 5. ओके, तर दुसरा काय असणार 5 + 1. तिसरा नंबर काय असणार 5 + 2. चौथा नंबर काय असणार 5 + 3 या टाईपमध्ये. म्हणजेच पहिला नंबर एक्स तर दुसरा नंबर काय एक्स प्लस एच, तिसरा नंबर एक्स प्लस 2h अँड देन एक्स प्लस 3h. ओके, लाईक दॅट. हे पर्टिक्युलर एखादे नंबर घेतले की लगेच लक्षात येते. ओके, हे आपण व्हेरिएबल्स गेलो. एक्स अँड एक्स प्लस एच आर इन द डोमेन ऑफ एफ ऑफ एक्स अँड द लिमिट इज एक्झिस्ट हिअर h टेंड्स टू 0. आता h टेंड्स टू 0 म्हणजे या दोन्हीमधला डिफरन्स. टेंड्स टू 0 म्हणजे काय, जवळपास 0, एक्झॅक्टली 0 नाही. एक्झॅक्टली या दोन्हीमधला डिफरन्स एक्झॅक्टली 0 म्हणलं ते दोन्ही एकच पॉईंट व्हायले, वेगवेगळे होईल. एक्झॅक्टली 0 घेतलं तर h काय h = 0 नाही, h काय इथं टेंड्स टू 0. मग h टेंड्स टू 0 म्हणजे जवळपास 0. ओके, म्हणजे फरक दोन्हीमध्ये खूप कमी आहे, जवळपास 0. फरक दोन्हीमध्ये कमी आहे पण दोन वेगवेगळे पॉईंट आहेत. ओके, देन मग या दोन्ही वेगवेगळ्या पॉईंटवर तुम्ही फंक्शनची व्हॅल्यू काढायली. ओके, हा पुढचा पॉईंट आणि हा आधीचा पॉईंट. ओके,
आणि ह्या दोन्हीमधली ही झाली सबट्रॅक्शन, मग ते झाला डिफरन्स. म्हणजे कोणत्याही दोन गोष्टीमधला तुम्ही चेंज काढायले. ओके, आधी किती होतं, सपोज एफ ऑफ याच प्रॉब्लेममध्ये पहा, एफ ऑफ 1 असताना एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू किती. ओके, हिअर एफ ऑफ 1 इट इज 1 स्क्वेअर प्लस 1 आणि एफ ऑफ 2 इट इज 2 स्क्वेअर प्लस 1. मग इथं काहीतरी व्हॅल्यू येईल आणि इथं काहीतरी व्हॅल्यू येईल, या दोन्हीमधला डिफरन्स. मग हे झालं तुमचा चेंज. आता हे रेट ऑफ चेंज आहे. आता हा रेट ऑफ चेंज आहे तर विथ रिस्पेक्ट टू काहीतरी असणार. ओके, मग विथ रिस्पेक्ट टू हेअर कशाच्या प्रमाणात बदलले आहेत, तर हे एक्सची व्हॅल्यू किती आहे 1. एक्स बदलला की तुमचा वायसुद्धा बदलायला आहे. म्हणजेच हेअर एफ ऑफ एक्स इज इक्वल टू वाय. म्हणजे एक्स बदलले की तुमचं एफ ऑफ एक्स बदलायले. एक्सची व्हॅल्यू पहिल्यांदा किती घेतली आपण 1, तेव्हा एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू किती आली 2. इट इज एफ ऑफ एक्स. एक्सची व्हॅल्यू तुम्ही जर 2 घेतली तर एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू किती आली 5. म्हणजेच एक्स बदलला की तुमचा वाय बदलायला आहे. हे रेट ऑफ चेंज. म्हणजेच एक्सच्या प्रमाणात तुमचा वाय बदलायला आहे. एफ ऑफ एक्स म्हणजेच काय, वाय नोटेशन देतो आपण. एक्सच्या प्रमाणात काय बदलायले तर तुमचं एफ ऑफ एक्स बदलायले. मग हा झाला तुमचा रेशो, रेट ऑफ चेंज. फंक्शन विथ रिस्पेक्ट टू द पॉईंट्स. ओके, फंक्शनची व्हॅल्यू बदलायली कशाच्या विथ रिस्पेक्ट टू, तर या एक्सच्या रिस्पेक्ट टू. मग आता इथं एक्स तर लिहिलं नाही, इथे एच दिसायले. हे एच काय, तर या दोन पॉईंटमधला डिफरन्स. हा झाला दोन फंक्शनमधला डिफरन्स. आणि हे एच म्हणजे काय, एफ ऑफ एक्स प्लस एच. एफ फंक्शनची व्हॅल्यू कुठं काढतो आपण, एक्स प्लस एचवर. मग हे एक्स प्लस एच. ओके, अँड मायनस हिअर एक्सची व्हॅल्यू कुठं काढतो, एक्सवर हिअर. आणि या दोन्हीची वजाबाकी केली काय मिळणार तुम्हाला, एच. म्हणजे वर दोन फंक्शनचा डिफरन्स आणि अपॉनमध्ये काय, तर त्या पॉईंट्सचा डिफरन्स. आणि हाच रेशो आहे. एक्सची किंमत 1 असताना फंक्शनची व्हॅल्यू ही, एक्सची किंमत 2 असताना फंक्शनची व्हॅल्यू ही. म्हणजे ह्यार 5 - 2 अपॉन 2 - 1. हे झालं तुमचा रेट ऑफ चेंज या एक्झाम्पलसाठी. ओके, हे झालं रेट ऑफ चेंज. ओके, आता तुम्ही हे डिटेलमध्ये काहीही लक्षात नाही राहू द्यायचं. तुम्हाला फक्त काय डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले, हे कन्सेप्ट काय, डेरिव्हेटिव्ह काय, तर रेट ऑफ चेंज. मॅथमॅटिक्समध्ये जास्त तुम्हाला डिटेलमध्ये नाहीच, तुम्हाला सरळ स्टँडर्ड फॉर्म्युले आणि फॉर्म्युलेचं कॅल्क्युलेशन करा. पण जेव्हा तुम्हाला ॲप्लाइड मॅथमॅटिक्स म्हणजेच फिजिक्स, ॲप्लाइड मॅथमॅटिक्स जेव्हा समजायचे, कळून घ्यायचे, तेव्हा तुम्हाला हे कन्सेप्ट कळायला पाहिजे. रेट ऑफ चेंज विथ रिस्पेक्ट टू काहीतरी. ओके, रेट ऑफ चेंज म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम काय असते, ॲक्सिलरेशन. रेट ऑफ चेंज विथ रिस्पेक्ट टू टाईम, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम इट इज अ ॲक्सिलरेशन. आणि रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम इट इज अ व्हेलॉसिटी. हे झाले डेफिनेशन. आणि तिथं आपण व्हेलॉसिटी किंवा ॲक्सिलरेशन काढण्यासाठी काय करणार आहेत, तर डेरिव्हेटिव्हज काढणार आहेत. बरेचसे प्रॉब्लेम तुम्हाला फिजिकल थेरॉटिकल मेथडपेक्षा डायरेक्ट कॅल्क्युलेशनच सोपे जातील. एखाद्या वेळेस काय तुमच्या CET किंवा JEEमध्ये फिजिक्समध्ये प्रॉब्लेम विचारतात, थेरॉटिकल मेथडनं सॉल्व्ह करण्यापेक्षा डायरेक्ट तुम्ही त्याचा जर डेरिव्हेटिव्ह काढला किंवा कॅल्क्युलेशनच केलं डायरेक्ट, तर डायरेक्ट 1-2 स्टेपमध्येच आन्सर येते. ओके, ते तुम्हाला आता डेरिव्हेटिव्ह झाल्याच्यानंतर कळस. ओके, हिअर हे कन्सेप्ट लक्षात आला का, की खाली काय घेतलंय, या दोन पॉईंटमधला डिफरन्स आणि वर काय दोन फंक्शनमधला डिफरन्स. ओके, हिअर x and x plus h are in the domain of f of x and this limit exists, then this limit is called the derivative of f of x with respect to x. म्हणजे या लिमिटची जी काही व्हॅल्यू येईल ते झालं तुमचा डेरिव्हेटिव्ह, म्हणजे ते झालं तुमचा रेट ऑफ चेंज ऑफ f of x. ओके, हिअर लिमिट एक्झिस्ट, देन दिस लिमिट इज कॉल्ड derivative of f of x with respect to x and is denoted by f dash of x. Okay, f of x हे फंक्शन आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स कशाने डिनोट करणार, f डॅश ऑफ एक्स. आणि आपण डेरिव्हेटिव्ह कोणता म्हणले, हे लिमिट म्हणजेच डेरिव्हेटिव्ह. म्हणजेच तुमच्याजवळ हा फॉर्म्युला तयार झाला, f डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू लिमिट h टेन्स टू 0 f ऑफ x प्लस h
minus f of x upon h. It is a formula for the derivative. F dash of x is equal to limit h tends to 0 f of x plus h minus f of x upon h. हा h म्हणजे दोन पॉईंटमधला डिफरन्स आणि हे दोन फंक्शनमधला डिफरन्स. ओके, आणि या फॉर्म्युल्याचा यूज करून तुम्ही बाकी सगळे ते स्टँडर्ड फॉर्म्युले तयार करणार. स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ह म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स. काय डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स? कॉस एक्स. ओके, तर तुमच्याजवळ फंक्शन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू साइन एक्स. ओके, हे फंक्शन दिलेले आणि याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. ओके, आता हे प्रूफ काही लिहून देणार नाही, फक्त एक प्रूफ सांगायलो. ओके, फंक्शन कोणतं आहे? साइन एक्स. मग साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असते? कॉस एक्स. ओके, मग आता तुम्हाला हा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे, तर तुम्हाला त्याच्यासाठी हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. मग या फॉर्म्युल्यामध्ये एफ डॅश ऑफ एक्स, एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह. ओके, एफ डॅश ऑफ एक्स आणि एफ डॅश ऑफ एक्स काय? तर कॉस एक्स. ओके, फंक्शन साइन एक्स तर त्याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स कॉस एक्स. मग तुमच्याजवळ फंक्शन दिलेले आहे, हे दिलेले. ओके, मग सगळ्यात आधी हे काढा, दॅट इज एफ ऑफ एक्स प्लस एच. मग एफ ऑफ एक्स प्लस एच काय असते? तुमच्याजवळ एफ ऑफ एक्स जर दिलेलं असलं तर एक्सच्या जाग्यावर एक्सची किंमत ठेवा. इथं किंमत काय? तर एक्स प्लस एच, म्हणजे इथे लिहिलं आपण साइन एक्स प्लस एच झाले. आणि आता याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. देन एफ ऑफ एक्स साइन एक्स आणि एफ ऑफ एक्स प्लस एच हे काय झालं? साइन एक्स प्लस एच. या फॉर्म्युल्यामध्ये ठेवून द्यायचं. ओके, ह्या लिमिट एच टेन्स टू 0 एफ ऑफ एक्स प्लस एच काय? साइन एक्स प्लस एच मायनस साइन एक्स अपॉन हे एच जशाला तसं. ओके, तुम्हाला फंक्शन डेरिव्हेटिव्ह कशाचा काढायचा आहे? तर साइन एक्सचा. मग हे एफ ऑफ एक्स म्हणजे काय? साइन एक्स आणि एफ ऑफ एक्स प्लस एच, एक्सच्या जागावर काय आलं इथं? साइन एक्स प्लस एच. मग आता इथे तुम्हाला एक ट्रिग्नॉमेट्रिक फॉर्म्युला यूज करायचा आहे. दोन दोन साइन आहेत आणि दोन्हीमध्ये सबट्रॅक्शन. साइन सी मायनस साइन डी, साइन सी मायनस साइन डी. काय फॉर्म्युला आहे त्याचा? 2 साइन सी मायनस डी 2 कॉस सी प्लस डी अपॉन 2 इंटू साइन सी मायनस डी अपॉन 2. ओके, ट्रिग्नॉमेट्रिक फॉर्म्युले पहा. कन्वर्जन ऑफ सम ऑर डिफरन्स इंटू प्रॉडक्ट. ओके, इथं फॉर्म्युला कोणता यूज करायचा आहे? तर साइन सी हे झालं सी आणि हे झालं डी. ओके, मी फक्त एक प्रूफ जस्ट इंट्रोडक्शन म्हणून लिहिलो. लिमिट एच टेन्स टू 0. मग इथं फॉर्म्युला लिहिल्यानंतर काय? 2 कॉस ऑफ हे होते एक्स प्लस एच प्लस एक्स अपॉन 2 इंटू साइन एक्स प्लस एच मायनस एक्स अपॉन 2. ओके, अँड होल टू द अपॉन एच. ओके, इकडे लिहिलो. ओके, पहा फक्त. देन लिमिट एच टेन्स टू 0 हिअर 2 कॉस ऑफ 2x प्लस एच आणि अपॉन 2 आणि इंटू साइन एच बाय 2 आणि दोन्हीच्या अपॉनमध्ये काय लिहिणार? एच. ओके, तर दोन्हीच्या अपॉनमध्ये लिहिण्याचे हे मल्टिप्लिकेशन आहे, तर फक्त याच्याच अपॉनमध्ये लिहू साईनच्या. आता याच्याच अपॉनमध्ये कशामुळे लिहिलं? तर स्टँडर्ड लिमिट आहे. स्टँडर्ड लिमिट कोणतं आहे? लिमिट एक्स टेन्स टू 0 साइन एक्स अपॉन एक्स. वर जे अँगल असला तेच अँगल जर खाली असला, ओके, तर हे असते 1. ओके, हे स्टँडर्ड लिमिट आहे. मग वर जो अँगल आहे h/2, खाली h/2 आहे का? नाही. मग याला अपॉन 2 करा आणि इंटू 2 म्हणजेच मल्टिप्लाय बाय 2. ओके, ही झाली ॲडजस्टमेंट. ओके, स्टँडर्ड लिमिटनुसार. आणि देन आता लिमिट ठेवून द्या. इथं डिनॉमिनेटरमध्ये काहीच नाही, म्हणजे किती आहे? 1. लिमिट काय? एच टेन्स टू 0 म्हणजे एचच्या जागेवर 0 ठेवायचं आहे. म्हणजे 2 कॉस ऑफ 2x/2 एच 0. ओके, इंटू हे होते 1 साइन h/2 अपॉन h/2. लिमिट एक्स टेन्स टू 0 साइन एक्स अपॉन एक्स. एक्स टेन्स टू 0 इथं काय? एच टेन्स टू 0. ओके, कम्पेअर करा फक्त. साइन एक्स वर अँगल जे आहे तेच खाली आहे, इथं वर जे अँगल आहे तेच खाली आहे, म्हणजे हे होणार 1 आणि कॉन्स्टंटचं लिमिट कॉन्स्टंट. ओके, नाव हे 2 आणि हे 2 कॅन्सल. इथले हे 2 आणि हे 2 कॅन्सल, म्हणजे हे होते कॉस एक्स. म्हणजेच एफ डॅश ऑफ एक्स काय आलं?
कॉस एक्स. ओके, हे फक्त जस्ट इंट्रोडक्शन म्हणून फॉर्म्युला प्रूव्ह करून दिला आहे. या फॉर्म्युल्याचा यूज करून आपल्याला बाकी सगळे डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले प्रूव्ह करायचे. ओके, आता इथे प्रूव्ह करणार नाही, डायरेक्ट मी फॉर्म्युले लिहून देणार आहे. ओके, हे लक्षात आले काय काय केले ते. फंक्शन कोणतं होतं तुमच्याजवळ, साईन एक्स. ओके, आता हे उलटं सुलटं लिहिलं आहे कसंही. प्रॉब्लेम इथून सुरू केला आहे, ह्या 2 स्टेप आणि त्याच्यानंतर ह्या 2 स्टेप. ओके, फंक्शन होतं तुमचं साईन एक्स. साईन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढायचा होता. मग एफ ऑफ एक्स हे जाईल, एफ ऑफ एक्स प्लस एच हे झालं, फॉर्म्युल्यामध्ये ठेवलं. देन फॉर्म्युल्यानुसार मग इथं ट्रिग्नॉमेट्रिक फॉर्म्युला यूज केला. त्याच्यानंतर हे कॅल्क्युलेशन, इथं फक्त ॲडजस्टमेंट केली अँगलची. अँड देन हे झालं 1, हे डायरेक्ट इथं एचच्या जागेवर 0 ठेवलं आणि हे कॉन्स्टंटचं लिमिट कॉन्स्टंट. ओके, ॲज इट इज. देन 2 कॅन्सल, हे झालं तुमचं कॉस एक्स. म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ साईन एक्स इज इक्वल टू कॉस एक्स. म्हणजे साईन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय, कॉस एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, आपण फक्त डेफिनेशन पाहू. ओके, हिअर ही झाली तुमची डेरिव्हेटिव्हची डेफिनेशन. एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू लिमिट एच टेन्स टू 0 एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स अपॉन एच. हे काय 2 फंक्शनमधला डिफरन्स आणि हे काय 2 पॉईंटमधला डिफरन्स. हे झाले तुमचे 2 पॉईंट. ओके, ही झाली तुमची डेफिनेशन ऑफ द डेरिव्हेटिव्ह. आणि या फॉर्म्युल्यानं जे डेरिव्हेटिव्ह काढतात त्याला म्हणतात फर्स्ट प्रिन्सिपल रूल. याला काय म्हणतात, फर्स्ट प्रिन्सिपल रूल. एखाद्या वेळेस ॲट एक्स इज इक्वल टू ए म्हणतात. ॲट एक्स इज इक्वल टू ए आपण पर्टिक्युलर एक पॉईंट ठेवलो, एक्सच्या जागेवर काय ठेवलं, ए. तर मग हे काय होणार, एफ डॅश ऑफ ए इज इक्वल टू लिमिट एच टेन्स टू 0 एफ ऑफ ए प्लस एच मायनस एफ ऑफ ए आणि अपॉन एच. ॲट एक्स इज इक्वल टू ए. एक्सच्या जागेवर तुम्ही एची किंमत ठेवली म्हणजे एक्सच्या जागेवर ए. मग या एच्या जागेवर कोणताही नंबर असेल, ॲट एक्स इज इक्वल टू 1, एक्स इज इक्वल टू 2, एक्स इज इक्वल टू 3, एक्सची कोणतीही व्हॅल्यू. ओके, रिअल नंबर. नाव आता हे झालं एक फॉर्म्युला, एक डेफिनेशन. पण आपण जनरली फंक्शन जे एफ ऑफ एक्स याला डिनोट करतो तो वायनं. ओके, वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. फंक्शन कशानं डिनोट करतो, वाय. वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. ओके, मग आता वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स हीच डेफिनेशन पुन्हा एक लिबनिझ नोटेशननुसार लिहिणार आहे. ओके, तुम्ही एफ डॅश ऑफ एक्स जर डेरिव्हेटिव्ह पाहिलं असलं तर तुम्ही जास्तीत जास्त डेरिव्हेटिव्हचं नोटेशन नेहमी असं पाहिलेलं आहे, डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. हे विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि इट इज अ डेरिव्हेटिव्ह. आणि मग इकडं फंक्शन असेल कोणतंही ज्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे ते. जनरली आपण काय घेतो फंक्शन तर वाय. मग याला असं लिहितो डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑफ वाय. इथं वाय लिहा किंवा इथं वाय लिहा. इट इज अ डी वाय बाय डी एक्स, लिबनिझ नोटेशन. ओके, ही डेफिनेशन लिहिली. आता आणखीन एक डेफिनेशन लिहायची डेरिव्हेटिव्ह, याच्यावरूनच लिहिणार. यार हीच डेफिनेशन पुन्हा एकदा लिहू. ओके, ह्या जेव्हा तुमचं फंक्शन एफ ऑफ एक्स घेता, डिफरन्शिएट एफ ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स इज इट इज अ डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. ते कशाने डिनोट करतो आपण, एफ डॅश ऑफ एक्स. हे झालं तुमचं डेरिव्हेटिव्ह. आता आपण नोटेशन एफ ऑफ एक्सला काय कन्सिडर करू, इट इज वाय. ओके, हिअर लेट वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. ओके, ही डेफिनेशन म्हणजे एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स. हे लिहिते वेळेस तुम्ही काय एक्स आणि एक्स प्लस एच, एक्स आणि एक्स प्लस एच हे 2 पॉईंट घेतले होते. ओके, आता याच्यात तुम्ही एक्स आणि एक्स प्लस डेल एक्स फक्त नोटेशन बदललं आहे. ओके, डेल एक्स प्लस डेल एक्स. आता हे डेल एक्स काय, त्या एक्समधला चेंज, एक्समधला बदल. ओके, म्हणजे एक्स कितीनं वाढायला आहे किंवा कितीनं कमी व्हायला आहे. मागच्या याच्यात आपण लिहिलं होतं एक्स आणि एक्स प्लस एच. ओके, एच घेतलं होतं. आता इथं काय घेणार आपण, डेल एक्स. नोटेशन फक्त म्हणजे डेल एक्स म्हणजे एक्समधला बदल, डेल वाय म्हणजे वायमधला बदल, डेल यू म्हणजे यूमधला बदल, या पद्धतीने. ओके, हिअर हे एक्स आणि एक्स प्लस एच. तर एक्स आणि इथं काय लिहिलेले एक्स प्लस डेल एक्स. ओके, हिअर
फक्त पहा here, let del y is a small increment, स्मॉल चेंज म्हणलं तरी चालतंय, चेंज इन्क्रीमेंट ऑर डिस्क्रिमेंट. ओके, तुमच्या पुस्तकात डेफिनेशन लिहून देते वेळेस इन्क्रीमेंट म्हणून लिहून दिलेली आहे. ओके, डेल वाय इज अ स्मॉल चेंज. ओके, चेंज म्हणल्यावर दोन प्रकारचे चेंज, एक तर वाढणार किंवा कमी होणार. ओके, तुमच्या पुस्तकात डेफिनेशन लिहून देते वेळेस स्मॉल इन्क्रीमेंट असं दिलेलं आहे. ओके, म्हणजे इन्क्रीमेंटच लिहिलं तरी चालते किंवा चेंज. ओके, डेल वाय इज अ स्मॉल चेंज इन वाय corresponding to del x in x. ओके, आता याची मिनिंग काय, जे आपण याच्या आधी फंक्शन घेतलं होतं एक एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 1. ओके, एक्सची किंमत जेव्हा 1 घेतली तेव्हा हे काय झालं 1 स्क्वेअर प्लस 1 म्हणजेच 2, आणि एक्सची किंमत 2 घेतली तेव्हा हे काय झालं 2 स्क्वेअर प्लस 1 म्हणजेच 5. ओके, म्हणजेच ॲट एक्स इज इक्वल टू 1 एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 2. ओके, हेच लिहिलं होतं मागचं एक्झाम्पल आहे, आणि इट इज एक्स इज इक्वल टू 2 एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 5. ओके, म्हणजेच एक्स ज्या प्रमाणात बदलणार त्याच प्रमाणात तुमचं काय बदलणार, वाय बदलणार. ओके, मग हे एफ ऑफ एक्स म्हणजेच काय, वाय. ओके, एक्स ज्या प्रमाणात बदलणार त्याच प्रमाणात वाय बदलणार. मग इथे हे तेच लिहिलेले डेल वाय. ओके, वाय मधला बदल कोणता घेतला आपण, डेल वाय. डेल वाय इज अ स्मॉल चेंज इन वाय करस्पॉन्डिंग टू डेल एक्स इन एक्स. म्हणजेच डेल एक्स हा एक्स मधला बदल, मग डेल एक्स ज्या प्रमाणात बदलणार त्याच प्रमाणात तुमचं काय बदलणार, तर वाय. ओके, एक्स ज्या प्रमाणात बदलणार त्याच प्रमाणात वाय, मग एक्स मधला चेंज डेल एक्स आणि वाय मधला चेंज डेल वाय. देन differentiate, that is a derivative with respect to x. differentiate with respect to x. differentiate with respect to x. कशाचा डेरिव्हेटिव्ह काढू, एफ ऑफ एक्सचा. मग एफ ऑफ एक्स म्हणजेच काय म्हणलं आपण, वाय. म्हणजेच डिफरन्शिएट वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स, ए डी एक्स अपॉन मधलं इट इज विथ रिस्पेक्ट टू एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय. ओके, डेरिव्हेटिव्हसाठी नोटेशन इट इज डी डी एक्स, डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग इकडे कोणतंही फंक्शन असेल त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे, ते फंक्शन कोणतं घेतलं आपण, वाय. ओके, म्हणजे डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू लिमिट डेल एक्स टेन्स टू 0 डेल वाय बाय डेल एक्स. हे झाले तुमचे नवीन डेफिनेशन. आणि 12वीच्या चॅप्टरमध्ये जे तुमचे 3 थेरम आहेत त्या 3 थेरममध्ये ही डेफिनेशन लिहायची. म्हणजे तुम्हाला फक्त ही डेफिनेशन कळालेली असली तर ते 3 थेरम ॲटोमॅटिक पाठवतात. ओके, त्याच्यामुळे डेरिव्हेटिव्हचे डेफिनेशन व्यवस्थित पहा. डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू काय, लिमिट हिअर डेल एक्स टेन्स टू 0 डेल वाय बाय डेल एक्स. मग आता ही डेफिनेशन कुठून आली, आपल्याला तर कोणती डेफिनेशन माहिती, एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू लिमिट एच टेन्स टू 0 एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स आणि अपॉन एच. ही डेफिनेशन माहिती आहे तुम्हाला. हे एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे काय, डेरिव्हेटिव्ह. कशाचा डेरिव्हेटिव्ह, एफ ऑफ एक्सचा. मग एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह. मग डी वाय बाय डी एक्स म्हणजे काय, तर वायचा डेरिव्हेटिव्ह. नोटेशन घेतले, डी वाय बाय डी एक्स म्हणजेच काय, वायचा डेरिव्हेटिव्ह. म्हणजेच एफ ऑफ एक्स म्हणजे वाय, मग एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे काय, वायचा डेरिव्हेटिव्ह. हा झाला वायचा डेरिव्हेटिव्ह. लिमिट एच टेन्स टू 0, इथं काय घेतले, लिमिट डेल एक्स टेन्स टू 0. एच म्हणजे काय, एक्स मधला बदल, त्याचं नोटेशन काय घेतले, फक्त डेल एक्स. एचच्या जागेवर डेल एक्स घेतले फक्त. ओके, अँड देन हे अपॉनमध्ये काय, एच म्हणजे काय, 2 एक्स मधला म्हणजे पॉईंटच्या व्हॅल्यूमधला डिफरन्स, या दोन्हीमधला डिफरन्स. मग या दोन्हीमधला डिफरन्स इट इज डेल एक्स. आणि हे वर जे लिहिलेलं आहे हे काय, तर फंक्शनमधला डिफरन्स म्हणजे फंक्शनमधला चेंज. आणि फंक्शन म्हणजे काय, वाय, आणि वाय मधला चेंज काय घेतले, डेल वाय. फक्त नोटेशन बदललेत, डेफिनेशन तीच आहे. डेफिनेशन तीच आहे, फक्त इथं काय केलेलं आहे, नोटेशन बदललेत. डेल वाय म्हणजे काय, फंक्शनमधला चेंज म्हणजे हे दोन्हीचा डिफरन्स, ते झाला चेंज. हे 2 पॉईंटमधला चेंज, आणि 2 पॉईंटमधला चेंज काय घेतला होता आपण, एच. 2 पॉईंटमधला डिफरन्स इट इज अ डेल वाय बाय डेल एक्स. ओके, आणि ही डेफिनेशन लक्षात राहू द्या, डी वाय बाय डी एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, यालाच असं लिहितात, डिफरन्शिएट
y with respect to x when y is a function of x. Okay, differentiate y with respect to x when y is equal to f of x. Y is equal to f of x, that is y is differentiable function of x. y is a function of x, then differentiate with respect to x. आणि त्यालाच कसं लिहिणार या पद्धतीने, हेच रिव्हर्समध्ये जा. ओके, y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स म्हणजेच काय, y इज अ फंक्शन ऑफ x. y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स लिहिले म्हणजेच काय, y इज अ फंक्शन ऑफ x. हे झालं y इज अ फंक्शन ऑफ x, म्हणजेच आपण y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x काढू शकतो, कारण y x चं फंक्शन आहे. y इज अ फंक्शन ऑफ x, देअरफॉर डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x, आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह कोणता आहे, हा डेरिव्हेटिव्ह. ओके, मग आता जर नोटेशन जरी बदलले तरी तुमची डेफिनेशन हीच राहील. नोटेशन म्हणजे काय, इथे एक्स आणि वाय घेतले, तुमच्याकडे एक्स आणि टी येईल, यू आणि व्ही येईल, कोणतेही नोटेशन येतील. ओके, हे लक्षात घ्या. हिअर इथे काय घेतले, वाय इज अ फंक्शन ऑफ एक्स. हिअर इट इज लेट y is function of u. Okay, y is function of u म्हणजे that is y is equal to f of u. y is function of तेव्हा y is equal to f of x. y is function of u म्हणजेच काय घेतले, y is equal to f of u. Then differentiate y with respect to u. ओके, डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x म्हणजेच काय, dy बाय dx. आता इथे डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू u, आणि कशाचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे तर y चा. डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू u, हे विथ रिस्पेक्ट टू. ओके, अँड देन डेफिनेशन कम्पेअर करा. लिमिट डेल u टेन्स टू 0 डेल y बाय डेल u. ओके, हे झाली डेफिनेशन. एक्सच्या जागा फक्त काय घेतले, यू. ओके, दुसरी डेफिनेशन पाहू. एक्स इज फंक्शन ऑफ टी. ओके, देअरफॉर डिफरन्शिएट एक्स विथ रिस्पेक्ट टू टी. आता एक्स इज फंक्शन ऑफ टी, एक्स इज फंक्शन ऑफ टी म्हणजेच काय, एक्स इज इक्वल टू एफ ऑफ टी. y is a function of x म्हणजे y is equal to f of x. y is a function of u म्हणजे y is equal to f of u. आता काय म्हणलेले, x is a function of t म्हणजे x is equal to f of t. मग आता x चा डेरिव्हेटिव्ह काढणार विथ रिस्पेक्ट टू t. x चा डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू t. ओके, अँड देन डेफिनेशन इज लिमिट डेल t टेन्स टू 0 डेल x बाय डेल टी. ठीक आहे, फक्त नोटेशन बदलवलं, मग नोटेशन कोणती येतील, एखाद्या वेळेस यू आणि व्ही येईल. इथं जसं एक्स आणि टी घेतलंय, यू इज अ फंक्शन ऑफ व्ही किंवा व्ही इज अ फंक्शन ऑफ यू, कोणतेही असू द्या, हे व्यवस्थित कम्पेअर करा. ओके, तुमचे थेरम जे 12वीला थेरम आहेत त्याच्यात वाय इज फंक्शन ऑफ यू, यू इज अ फंक्शन ऑफ एक्स असे आहेत. ओके, इथं वाय इज फंक्शन ऑफ यूचं लिहिले, मग यू इज अ फंक्शन ऑफ एक्स म्हणजे काय, यू इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, या पहिल्यासारखं. फक्त वायच्या जागेवर तिथं काय आली, यू म्हणजे डी यू बाय डी एक्स लिहिणार. त्याच्यानंतर एक्स इज अ फंक्शन ऑफ वाय, इथं काय, वाय इज अ फंक्शन ऑफ एक्स. एक्स इज फंक्शन ऑफ वाय म्हणल्यावर काय, इट इज एक्स इज इक्वल टू एफ ऑफ वाय. एक्स इज फंक्शन ऑफ वाय. किंवा यू इज अ फंक्शन ऑफ व्ही, यू इज अ फंक्शन ऑफ व्ही, यू इज इक्वल टू एफ ऑफ व्ही. ओके, हे कम्पेअर करून तुम्ही कोणतेही नोटेशन घेतले तरी चालतात. वाय इज अ फंक्शन ऑफ टी, वाय इज इक्वल टू एफ ऑफ टी, मग वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी. ओके, म्हणजे कोणतेही घेतले तरी चालतात. ही डेफिनेशन सगळ्यात मेन. ओके, तुम्हाला थेरममध्ये हे लिहायचे चालतात आणि प्रत्येक थेरममध्ये हे लिहायचे. तुम्ही आता जेव्हा हे लिहिणार डी वाय बाय डी यू, तेव्हा डेल वाय आणि डेल यू काय हे लिहिणं लागते आधी. जसं इथं डेल वाय आणि डेल एक्स लिहिले, डेल वाय इज अ स्मॉल चेंज इन
वाय करस्पॉन्डिंग टू डेल एक्स इन एक्स. आता इथं काय डेल वाय इज अ स्मॉल चेंज इन वाय करस्पॉन्डिंग टू डेल एक्स डेल यू इन यू. हिअर डेल एक्स इज अ स्मॉल चेंज इन एक्स करस्पॉन्डिंग टू डेल टी इन टी. फक्त नोटेशन बदलायलो, डेफिनेशन बदलत नाही. ओके, ही डेफिनेशन लिहून घ्या आणि ते सुद्धा लिहून घ्या. आता तुम्हाला स्टँडर्ड डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले आणि रूल्स ऑफ द डेरिव्हेटिव्ह हे दोन्ही लिहून देणार आहे, ते व्यवस्थित पाठ करा. ओके, आता स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ह. हिअर द स्टँडर्ड डेरिव्हेटिव्हज. तुम्ही फंक्शन वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स घ्या. वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स म्हणजे वाय लिहा किंवा एफ ऑफ एक्स दोन्हीपैकी एक. हिअर लिहितो इथं फंक्शन वाय किंवा एफ ऑफ एक्स, तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय असणार डी वाय अपॉन डी एक्स किंवा एफ डॅश ऑफ एक्स. फंक्शन जर एफ ऑफ एक्स घेतलं तर त्याचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स. फंक्शन जर वाय घेतलं तर त्याचा डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स. ओके, हिअर आता फर्स्ट तुम्ही फक्त व्यवस्थित लिहा फॉर्म्युले. फर्स्ट इट इज अ कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काढू. कॉन्स्टंट. ओके, के इट इज अ कॉन्स्टंट. ओके, आता कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह कोणतेही कॉन्स्टंट म्हणजे 5चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता डेरिव्हेटिव्ह आपण काय काढू विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. वायचा डेरिव्हेटिव्ह इट इज डी वाय बाय डी एक्स म्हणजे विथ रिस्पेक्ट टू एक्स. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. ओके, कॉन्स्टंट. आता कॉन्स्टंट नंबर कोणते असतील 5, 4, 3, -1, -2 जे काय असेल कॉन्स्टंट. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय तर रेट ऑफ चेंज. ओके, रेट ऑफ चेंज म्हणजे आपला झालेला बदल जे काही असेल ते कशाच्या तरी प्रमाणात. पण एखादी गोष्ट जर कॉन्स्टंट असली तर ती बदलणारच नाही कधीच. मग त्याच्यातला बदल किती काहीच नाही. आणि काहीच नाही म्हणजे काय 0. ओके, म्हणजेच कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय 0. मग कोणताही कॉन्स्टंट असू द्या. डेरिव्हेटिव्ह ऑफ 5 विथ रिस्पेक्ट टू एक्स 0. डेरिव्हेटिव्ह ऑफ 10 विथ रिस्पेक्ट टू एक्स इट इज अ 0. ओके, कशाचाही कोणत्याही कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय असणार 0. ओके, नाव आता इथून पुढे फॉर्म्युले व्यवस्थित पहा. देन डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स टू द पॉवर एन अल्जेब्रिक फंक्शन एक्सचा पॉवर एन याचा डेरिव्हेटिव्ह आहे एन इंटू एक्स टू द पॉवर एन -1. ओके, ओके, याला लिहितो वेळेस आपण असं लिहिणार डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स टू द पॉवर एन. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स टू द पॉवर एन विथ रिस्पेक्ट टू एक्स इट इज एन इंटू एक्स टू द पॉवर एन -1. मग या फॉर्म्युल्यानुसार डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स टू द पॉवर 5 विथ रिस्पेक्ट टू एक्स एनच्या जागेवर किती आली इथं 5. मग एक्स टू द पॉवर 5चा डेरिव्हेटिव्ह काय 5 इंटू एक्स टू द पॉवर 5 -1 म्हणजेच 4. हे झालं डेरिव्हेटिव्ह. एक्स टू द पॉवर 5चा डेरिव्हेटिव्ह काय 5 इंटू एक्स टू द पॉवर 4. देन डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स टू द पॉवर 6 इंटू एक्स टू द पॉवर 5. ओके, आता इथं आपण आणखीन दुसरा एखादा नंबर घेऊ 3/2 एक्स टू द पॉवर 3/2 हा सुद्धा नंबरच आहे. ओके, आता याचा डेरिव्हेटिव्ह काय 3/2. ओके, एन इंटू एक्स टू द पॉवर एन -1. मला याचं जे काही कॅल्क्युलेशन येईल इट इज अ 3/2 इंटू एक्स टू द पॉवर 3/2 -1 दॅट इज 3 -2 अपॉन 2 म्हणजेच 1/2. आणि एक्सचा पॉवर 1/2 पॉवर 1/2 म्हणजेच काय अंडर रूट. ओके, म्हणजे ज्याला आणखीन सिम्प्लिफाय असं लिहिता येते 3/2 इंटू अंडर रूट एक्स. पॉवर 1/2 म्हणजेच काय असते अंडर रूट. ओके, हे झालं तुमचं डेरिव्हेटिव्ह. म्हणजे एक्स टू द पॉवर एन कोणत्याही फंक्शनच्या पॉवरमध्ये कॉन्स्टंट. ओके, हा पॉवरमध्ये कॉन्स्टंट आला की सरळ हा फॉर्म्युला यूज करायचा. याच्यानंतर आपल्याला कंपोजिट फंक्शन पाहिजे. ओके, कंपोजिट फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह कसे काढायचे ते पाहू. ओके, हिअर हे आपण पाहिलं स्टँडर्ड फंक्शन. ओके, पॉवरमध्ये कॉन्स्टंट आला की कोणता फॉर्म्युला यूज करायचा हे लक्षात डोक्यात फिट करा ते. ओके,
एक्स टू द पॉवर एन, पॉवरमध्ये कॉन्स्टंट आला की कोणता फॉर्म्युलाचा एक्स टू द पॉवर एन, आणि एक्स टू द पॉवर एनचा डेरिव्हेटिव्ह काय एन इंटू एक्स टू द पॉवर एन मायनस वन. ओके, हेअर हेच फॉर्म्युले असे लिहिण्याच्या जे आपण जर असे लिहिले तर लगेच कळतात. ओके, असे लिहिले तरी चालतात. एका साईडनं सरळ फंक्शन आणि एका साईडनं सरळ त्याचे डेरिव्हेटिव्ह. तुमच्या लॉक टेबलमध्ये असंच लिहून दिलेले आहेत. ओके, मी असे लिहून देतो. ओके, हेअर फक्त काय वाय फंक्शन आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. फंक्शन एफ ऑफ एक्स असलं तर त्याचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स. ओके, एक्झाम्पल कळाले एक्स टू द पॉवर एनचं. हिअर फर्स्ट आपण पहिला डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑफ कॉन्स्टंट, याचा डेरिव्हेटिव्ह काय 0. ओके, वेअर के इज अ कॉन्स्टंट. त्याच्यानंतर सेकंड फॉर्म्युला काय घेतलं होतं, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स टू द पॉवर एन, इट इज एन इंटू एक्स टू द पॉवर एन मायनस वन. ओके, देन त्याच्यानंतर थर्ड डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 बाय एक्स. ओके, हे रेसिप्रोकल फंक्शन, आपण काय स्टँडर्ड फंक्शन घ्यायला होते, कॉन्स्टंट हे झालं पॉवर एन म्हणजे अल्जेब्रिक फंक्शन. त्याच्यानंतर हे रेसिप्रोकल 1 बाय एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 बाय एक्स इट इज मायनस 1 बाय एक्स स्क्वेअर. हा झाला तुमचा 1 बाय एक्सचा डेरिव्हेटिव्ह. हा 1 बाय एक्सचा डेरिव्हेटिव्ह तुम्ही या फॉर्म्युल्यानं सुद्धा काढू शकता. ओके, ते नंतर पाहू आपण. देन त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ अंडर रूट एक्स इट इज 1 बाय 2 अंडर रूट एक्स. आता हे डेरिव्हेटिव्ह प्रूव्ह कसे करायचे तर तुम्हाला त्याच्यासाठी फर्स्ट प्रिन्सिपल रूल, डेफिनेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू लिमिट एच टेन्स टू 0 एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स अपॉन एच. त्या फॉर्म्युल्यानुसार हे प्रूव्ह करायचं, जसं आपण एक साईनचं एक्झाम्पल घेतलं होतं. देन आता हे दोन्ही तुम्ही या फॉर्म्युल्याने डेरिव्हेटिव्ह काढू शकता. 1 बाय एक्स. ओके, आपल्याला काय काढायचं आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 बाय एक्स. त्याला असं लिहिता येते डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स टू द पॉवर मायनस 1. 1 बाय एक्स म्हणजे एक्स टू द पॉवर मायनस 1. ओके, मग एनची किंमत किती आली -1. मग डेरिव्हेटिव्ह काय येणार एन इंटू एक्स टू द पॉवर -1 म्हणजेच -1 इंटू एक्स टू द पॉवर -2 आणि पॉवरला पुन्हा खाली या. ओके, पण असं प्रॉब्लेम सारखं सॉल्व्ह करीत बसायचं नाही. हेही स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ह आहे. 1 बाय एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय -1 बाय एक्स स्क्वेअर. सेम अंडर रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह सुद्धा तुम्हाला या एक्स टू द पॉवर एन फॉर्म्युल्यानेच काढता येते. इथे काय घेणार पॉवर 1/2. देअरफॉर हिअर डेरिव्हेटिव्ह ऑफ अंडर रूट एक्स, देन डेरिव्हेटिव्ह ऑफ अंडर रूट एक्स म्हणजे काय असते पॉवर 1/2. ओके, यांच्या जागेवर किती आलं 1/2. मग या फॉर्म्युल्यानं काढा काय ते 1/2 इंटू एक्स टू द पॉवर 1/2 -1 म्हणजेच 1/2 इंटू एक्स टू द पॉवर -1/2. 1/2 -1 ते होते -1/2 कॅल्क्युलेशन. आणि देन 1/2 इंटू 1 अपॉन एक्स टू द पॉवर 1/2 मायनस पॉवर होतो त्याला पॉझिटिव्ह केलं. आणि देन लास्ट पॉवर 1/2 म्हणजेच काय अंडर रूट एक्स. हा झाला फॉर्म्युला. ओके, म्हणजेच हे दोन्ही तुम्ही या फॉर्म्युल्यानं काढू शकता. पण आता तुम्हाला स्टँडर्ड फॉर्म्युले दिलेले आहेत तर असं करीत बसायचं नाही, डायरेक्ट त्याचं फॉर्म्युलाच लिहायचा. ओके, त्याच्यानंतर नंबर 5 डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इट इज 1. एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1. आता इथे एक्स आहे, एक्सचा पॉवर किती आहे काहीच नाही म्हणजे किती आहे 1. मग या फॉर्म्युल्यात ठेवून द्या इथं 1 आणि एक्स टू द पॉवर 1 - 1 आणि 1 - 1 म्हणजे काय 0. मग कोणत्याही संख्येचा पॉवर 0 असला तर ते काय होते 1. म्हणजेच 1 इंटू 1 इट इज 1. किंवा हेही सरळ दिसायले तुम्हाला डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. याला काय लिहिणार 1. ओके, म्हणजे एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे सगळ्यात मेन हा फॉर्म्युला आहे एक्स टू द पॉवर एन. अल्जेब्रिक फंक्शन हे जे काही लिहिले ते काय अल्जेब्रिक फंक्शन. पॉवरमध्ये कॉन्स्टंट आला की ते झालं तुमचं अल्जेब्रिक.
पॉवरमध्ये कॉन्स्टंट. मग पॉवरमध्ये कॉन्स्टंट कोणते असेल 2, 3, 4, 1/2, 5/2, 3/2 जे काय असेल तिथं फॉर्म्युले कोणते यूज करायचे तर x⁴n. ओके. देन हे झाले तुमचे सगळे अल्जेब्रिक. नाव आता ट्रिग्नॉमेट्रिक स्टार्ट करू. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन x इज इक्वल टू कॉस x. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस x इट इज मायनस साइन x. ओके, हे लक्षात राहू द्या. साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस x, पण कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय मायनस साइन x. त्याच्यानंतर नंबर 8 डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x ऑफ टॅन x. टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह इज sec² x. ओके, रिलेशन लक्षात राहू द्या. तुम्ही जेव्हा ट्रिग्नॉमेट्रिक फॉर्म्युले लिहिलेले आहेत त्याच्यातही असेच रिलेशन आहेत. आत्तापर्यंत जे अलाइड अँगल लिहिले साईनचं कॉस, कॉसचं सॅन, टॅनचं कॉट, कॉटचं टॅन, सेकचं कोसेक, कोसेकचं सेक या टाईपमध्ये साईन कॉसची पेअर. त्याच्यानंतर तुमच्या त्या आयडेंटिटीमध्ये साईन कॉसमध्ये आयडेंटिटी आहे. त्याच्यानंतर टॅन आणि सेकमध्ये आयडेंटिटी आहे. कॉट आणि कोसेकमध्ये आयडेंटिटी आहे. मग हिअर टॅन सेक, टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय sec² x. तसंच आता कॉट एक्सचा काढू. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट x इट इज मायनस कोसेक². देन डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक x इट इज सेक x इंटू टॅन x. सेक टॅन पेअर लक्षात राहू द्या. कोसेक कॉट, सेक टॅन आणि साइन कॉस. and then last trigonometric function it is derivative of cosec x it is minus cosec x into cot x. आणि हे सगळे फॉर्म्युले तुम्हाला फर्स्ट प्रिन्सिपल रूलनुसार प्रूव्ह करायचे. ओके, आता फक्त हे फॉर्म्युले लिहून दिलेत. हे झाले तुमचे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन. ओके, साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स, कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स, टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह sec² x, कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक² x, सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक एक्स इंटू टॅन एक्स आणि कोसेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. ओके, हिअर मायनस 3 डेरिव्हेटिव्ह आहेत. कशा कशाची कॉस, कॉट आणि कोसेक. ओके, लॉजिक लक्षात राहू द्या. कॉट, कॉस आणि कोसेक CCC. ओके, याचे डेरिव्हेटिव्ह मायनस आणि साइन, टॅन आणि सेक याचे डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह. ओके, मायनस डेरिव्हेटिव्ह कशाचे कॉसचा, कॉटचा आणि कोसेकचा. ओके, साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स, कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स, टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह sec² x, कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक² x, सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक एक्स इंटू टॅन एक्स आणि कोसेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. हे झाले तुमचे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन. ओके, आता याच्यानंतर एक्सपोनेन्शियल फंक्शन. डेरिव्हेटिव्ह ऑफ a⁴x इट इज a⁴x इंटू लॉग a. हा झाला तुमचा a⁴x चा डेरिव्हेटिव्ह. एक्सपोनेन्शियल फंक्शन आणि अल्जेब्रिक फंक्शन दोन्हीमध्ये फरक लक्षात राहू द्या. हिअर इथं बेसमध्ये फंक्शन आणि पॉवरमध्ये कॉन्स्टंट. इकडं बेसमध्ये कॉन्स्टंट आहे आणि पॉवरमध्ये फंक्शन आहे. पॉवरमध्ये फंक्शन आलं की एक्सपोनेन्शियल आणि पॉवरमध्ये कॉन्स्टंट अल्जेब्रिक. मग तुमचे डेरिव्हेटिव्ह काढता वेळेस इथून पुढं 12वीच्या प्रॉब्लेममध्ये कुठेही लक्षात राहू द्या. पॉवरमध्ये कॉन्स्टंट आला की फक्त x⁴n चाच फॉर्म्युला यूज करायचा. पॉवरमध्ये कॉन्स्टंट आधी x⁴n आणि नंतर मग त्याचं पुढचं काय करायचं पुढं व्हायचं. पॉवरमध्ये कॉन्स्टंट आला की डेरिव्हेटिव्ह काढायला आधी हा फॉर्म्युला. ओके, हिअर हे झालं तुमचं एक्सपोनेन्शियल. इथं पॉवरमध्ये फंक्शन आहे. ओके, व्हेरिएबल हे एक्स काय पॉवरमध्ये. देन डेरिव्हेटिव्ह ऑफ e⁴x इट इज e⁴x इंटू लॉग ई आणि लॉग ईची किंमत असते 1 म्हणून ते इकडे लिहित नाहीत. हे दोन्ही सारखेच आहेत. a⁴x इंटू लॉग ए. e⁴x एच्या जागा फक्त ई आहे. ओके, ई एक इरॅशनल नंबर. मग हे e⁴x आणि इंटू लॉग ई, पण लॉग ईची किंमत असते 1. ओके, देन लॉगॅरिथमिक फंक्शन. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग x इट इज 1/x. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय 1/x. आणि आता लास्ट लॉगचंच पुन्हा एक लिहिलो. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग x विथ बेस ए. या लॉगचा बेस ए त्याचा डेरिव्हेटिव्ह 1/x इंटू लॉग ए. ओके, आता हे झाले तुमचे सगळे स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ह.
आणखीन एक फंक्शन राहिले स्टँडर्डमध्ये, इन्व्हर्स फंक्शन. अल्जेब्रिक, ट्रिग्नॉमेट्रिक, एक्सपोनेन्शियल, लॉगॅरिथमिक आणि आणखीन एक फंक्शन आहे इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन. ओके, त्याचेसुद्धा फॉर्म्युले लिहून देणार आहे. इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन. आता इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन डायरेक्ट 12वीला फॉर्म्युले आहेत, पण आताच लिहून देतो तुम्हाला. 6 फॉर्म्युले आहेत इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन. ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक आणि कोसेक. इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन साइन इन्व्हर्स एक्स, कॉस इन्व्हर्स एक्स, देन टॅन इन्व्हर्स एक्स, सेक, कॉट इन्व्हर्स एक्स, सेक इन्व्हर्स एक्स आणि कोसेक इन्व्हर्स एक्स. त्याचेसुद्धा लिहून देऊ. आधी हे लिहून घ्या. हे झाले का लिहिणं? ओके, फक्त पहा इन्व्हर्सचे लगेच लिहून घ्या. इन्व्हर्सचे लिहून देतो. हे लिहिणं झालेत ना पूर्ण? ओके. इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन. ओके, या आधी पहा, त्याच्यानंतर लिहा डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इन्व्हर्स एक्स. इट इज 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस इन्व्हर्स एक्स. इट इज -1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इन्व्हर्स एक्स with respect to x. It is 1/1 plus x square. Derivative of cot inverse x. It is -1/1 plus x square. Derivative of sec inverse x. It is 1/x into √ x square minus 1. And here derivative of cosec inverse x. It is -1/x into √ x square minus 1. ओके, हे झाले तुमचे सगळे फॉर्म्युले. आता डेरिव्हेटिव्हचे सगळेच्या सगळे फॉर्म्युले संपले. एवढेच व्यवस्थित पाठ करा. आणि आता याच्यानंतर रूल्स ऑफ डेरिव्हेटिव्ह आहे ते एक पाठ करा. याच्यावर पूर्ण तुमचा 12वीचा चॅप्टर डिपेंड आहे. हे एवढं जमलं, एवढे फॉर्म्युले कळाले की 12वीचा चॅप्टर सगळ्यात सोपा. ओके, या केअरफुली लिहा. आणि हेही पाठ करायला सोपे आहेत. साइन इन्व्हर्स, कॉस इन्व्हर्स, टॅन इन्व्हर्स, कॉट इन्व्हर्स आणि सेक इन्व्हर्स, कोसेक इन्व्हर्स. साइन इन्व्हर्सचा फॉर्म्युला तेच कॉस इन्व्हर्स आहे, फक्त मायनस. टॅन इन्व्हर्स, कॉट इन्व्हर्स, सेक इन्व्हर्स आणि कोसेक इन्व्हर्स. ओके, सगळे लिहून घ्या. त्याच्यानंतर रूल्स ऑफ डेरिव्हेटिव्ह. रूल्स ऑफ डेरिव्हेटिव्ह. हिअर आता इथं 2 फंक्शन घेऊ. इट इज u अँड v आर फंक्शन्स ऑफ x. म्हणजेच u इज अ फंक्शन ऑफ x आणि v इज अ फंक्शन ऑफ x. 2 फंक्शन u इज इक्वल टू f ऑफ x, v इज इक्वल टू f ऑफ x. मग तुमच्याजवळ जर फंक्शन या टाईपमध्ये दिले, इफ y इज इक्वल टू u प्लस v, म्हणजे 2 फंक्शनची ॲडिशन. ओके, तुम्हाला काय दिलेले, असं दिलेले y इज इक्वल टू x प्लस साइन x. आणि याचा काढायचा तुम्हाला आता डेरिव्हेटिव्ह. ओके, y इज इक्वल टू फक्त साइन x असलं तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय, y इज इक्वल टू साइन x असलं तर साइन xचा डेरिव्हेटिव्ह काय, कॉस x. आणि y इज इक्वल टू फक्त x असलं तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय, xचा डेरिव्हेटिव्ह 1. ओके, म्हणजे तुम्हाला सेपरेट डेरिव्हेटिव्ह माहिती आहेत. ओके, पण आता इथं काय सेपरेट नाही दिले, इथे दोन्हीची ॲडिशन दिलेली. मग ॲडिशन असल्यावर रूल काय, तर सिम्पल रूल काय करायचं आहे, दोन्हीचाही सेपरेट डेरिव्हेटिव्ह काढा. देन dy बाय dx इज इक्वल टू du बाय dx प्लस dv बाय dx. म्हणजे यूचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट, फीचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट. रूलमध्ये नवीन काहीही नाही. ह्या
डिफरन्शिएट, आता हाच प्रॉब्लेम आहे तुमचा, विथ रिस्पेक्ट टू यक्स, वायचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. मग इथे डेरिव्हेटिव्ह कशाचा काढायचा आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ यक्स आणि प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन यक्स, अँड देन यक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 आणि साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स. म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ऑफ यक्स प्लस साइन एक्स, या यक्स प्लस साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आला 1 प्लस कॉस एक्स, हा झाला डेरिव्हेटिव्ह. एक्स प्लस साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस कॉस एक्स. फक्त त्या एक्स प्लस साइन एक्स या दोन फंक्शनची ॲडिशन तयार झाले केल्याच्यानंतर त्या फंक्शनला नोटेशन काय दिले, फक्त वाय. मग वायचं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx लिहिले आणि एक्स प्लस साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय 1 प्लस कॉस एक्स, दोन्हीचे सेपरेट डेरिव्हेटिव्ह. असंच जर सबट्रॅक्शन असलं, ओके, तर सबट्रॅक्शन, ॲडिशन असली तर ॲडिशन, सबट्रॅक्शन असली तर सबट्रॅक्शन. इथं सपोज हा प्रॉब्लेम असा असता, मायनस मायनस, इट इज मायनस, तर डेरिव्हेटिव्ह काय आला असता 1 मायनस कॉस एक्स. ओके, देन आता याच्यानंतर दुसरा रूल, हा सगळ्यात इम्पॉर्टंट, इफ y इज इक्वल टू यू इंटू व्ही, देन, आता हे सगळे तुम्हाला प्रूफ आहेत, ओके, पण मी फक्त फॉर्म्युले लिहून द्यायलो. ओके, याच्या 11वीच्या पुस्तकामध्ये याचे सगळे प्रूफ आहेत, आपल्याला प्रूफची गरज नाही, पण फॉर्म्युले व्यवस्थित पाठ करायचे आहेत. आता हेच इथं काय म्हणले, मल्टिप्लिकेशन. आपला ॲडिशन आणि सबट्रॅक्शनचा रूल काय होता, ॲडिशन असली तर ॲडिशन, सबट्रॅक्शन असलं तर सबट्रॅक्शन करा, म्हणजे दोन्हीचे डेरिव्हेटिव्ह काढा, आणि ॲडिशन असले तर ॲडिशन लिहा, सबट्रॅक्शन असलं तर सबट्रॅक्शन. आता इथे मल्टिप्लिकेशन, मग त्या ॲडिशन आणि सबट्रॅक्शनच्याच रूलनुसार काय येईल, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 आणि साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स आणि 1 इंटू कॉस एक्स कॉस एक्स. ओके, त्या रूलनुसार. पण हा चुकीचा आहे, हा रूलच नाही. त्याच्यामुळे यू इंटू व्ही हा रूल लक्षात राहू द्या. ओके, आता रूल काय लिहून देणार आहे, ओके, यू इंटू व्ही, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन हे दोनच रूल महत्त्वाचे आहेत. मल्टिप्लिकेशन हिअर dy बाय dx, आता याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे, डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स, हे दोन्ही एकत्रित आहेत, मल्टिप्लिकेशन. ओके, मल्टिप्लिकेशन असल्यावर काय, फर्स्ट ॲज इट इज आणि सेकंडचा डेरिव्हेटिव्ह काढा, फर्स्ट फंक्शन ॲज इट इज आणि सेकंड फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह, प्लस देन सेकंड ॲज इट इज आणि फर्स्ट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. हा आहे तुमचा मल्टिप्लिकेशन, दॅट इज अ प्रॉडक्ट रूल ऑफ द डेरिव्हेटिव्ह. ओके, दोन फंक्शनमध्ये जर मल्टिप्लिकेशन असलं तर पहिलं जशाला तसं दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह, प्लस दुसरं जशाला तसं पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. मग आता इथं डेरिव्हेटिव्ह काय येईल, हिअर पहिलं जशाला तसं दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह, प्लस दुसरं जशाला तसं आणि पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. ओके, देन हे एक्स जशाला तसं आहे, एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढण्यात आपण यू जशाला तसं ठेवलं, डेरिव्हेटिव्ह कशाचा काढतो आपण, फीचा. मग डेरिव्हेटिव्ह कशाचा काढणार, साईनचा. मग साईनचा डेरिव्हेटिव्ह काय कॉस एक्स, प्लस साईन एक्स जशाला तसं आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय 1. म्हणजे याचा आन्सर काय आलं, एक्स इंटू कॉस एक्स प्लस साइन एक्स. इट इज अ डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इंटू साइन एक्स. मग एक्स इंटू साइन एक्सचा हा डेरिव्हेटिव्ह आहे. हे तुमचे प्रॉब्लेम आहेत, 11वीच्या पुस्तकात सगळं तुम्हाला प्रॉब्लेम दिसेल, एक्स इंटू साइन एक्स काढा डेरिव्हेटिव्ह, तर हा झाला तुमचा डेरिव्हेटिव्ह. मग त्यासाठी तुम्हाला काय माहीत पाहिजे, हा रूल फक्त. ओके, देन त्याच्यानंतर आणखीन थर्ड रूल, इफ y इज इक्वल टू कॉन्स्टंट इंटू फंक्शन, कॉन्स्टंट इंटू फंक्शन, देन हिअर dy बाय dx, सी केअरफुली, इज इक्वल टू, आता इथे पुन्हा दोन फंक्शनमध्ये गुणाकार आहे, दोन फंक्शनमध्ये गुणाकार. मग मल्टिप्लिकेशनचा रूल काय, फर्स्ट ॲज इट इज, सेकंडचा डेरिव्हेटिव्ह आणि प्लस सेकंड ॲज इट इज, फर्स्टचा डेरिव्हेटिव्ह. आणि हे के काय कॉन्स्टंट, आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह किती असते 0. म्हणजे 0 इंटू यू, म्हणजे ही सेकंड स्टेप लिहायची गरज नाही, ते 0 होऊन चालेल पूर्ण. म्हणजेच कॉन्स्टंट इंटू फंक्शन असलं, आता हे झालं पहिलं एक्झाम्पल. आपण दुसरं एक्झाम्पल घेऊ, y इज इक्वल टू 7 इंटू tan x. ओके, तर याचा डेरिव्हेटिव्ह काढणार, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, dy बाय dx, हा झाला वायचा डेरिव्हेटिव्ह, इज इक्वल टू कॉन्स्टंट इंटू फंक्शन असलं तर कॉन्स्टंट जशाला तसं आणि फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह
and then it is 7 into sec square x. tan x चा डेरिव्हेटिव्ह काय sec square x. हा झाला tan x चा, म्हणजे tan 7 into tan x याचा डेरिव्हेटिव्ह काय sec square x. 7 कॉन्स्टंट इंटू फंक्शन, तर कॉन्स्टंट ॲज इट इज आणि फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. पण फक्त कॉन्स्टंटच असलं तर 0, म्हणजे फक्त इथं 7च असतं, टॅन नसतं, तर याचा डेरिव्हेटिव्ह काय असतं 0. म्हणजे फक्त कॉन्स्टंट असला तर त्याचा डेरिव्हेटिव्ह 0, पण कॉन्स्टंटसोबत जर फंक्शन असलं तर कॉन्स्टंट ॲज इट इज आणि फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. ओके, नाव आता इथं आणखीन एक 4th रूल, इट इज इफ y इज इक्वल टू u इंटू व्ही इंटू डब्ल्यू. 3 फंक्शन आहेत. y इज इक्वल टू यू इंटू व्ही इंटू डब्ल्यू, पण आपल्याला फॉर्म्युल्यानुसार फक्त एकाच फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह माहिती आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स. का तुम्हाला डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इंटू साइन एक्स, कॉस एक्स इंटू साइन एक्स याचे डेरिव्हेटिव्ह नाही दिले. असे मल्टिप्लिकेशनमध्ये 2 फंक्शन, एकाचा डेरिव्हेटिव्ह माहिती आहे. माझा इथे डेरिव्हेटिव्ह काय करणार, dy बाय डी एक्स इज इक्वल टू 2 जशाला तसे ठेवा एकाचा डेरिव्हेटिव्ह. इथे कोणते 2, हे 2 जशाला तसे ठेवले. मग आता दुसरे 2 जशाला तसे ठेवा, यू इंटू डब्ल्यू डी व्ही बाय डी एक्स आणि प्लस व्ही इंटू डब्ल्यू डी यू बाय डी एक्स. ओके, देन आणि आता सगळ्यात महत्त्वाचा हे एक्झाम्पल कळाली. ओके, मल्टिप्लिकेशनचा रूल झाला. आता डिव्हिजनचा रूल. Here, if y is equal to u by v, then dy by dx is equal to phi, okay, upon मधलं पहिलं फंक्शन, ओके, phi into derivative of u minus u into derivative of phi. ओके, व्यवस्थित पहा. मल्टिप्लिकेशनच्या रूलमध्ये काय, यू इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही प्लस व्ही इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ यू. हे इकडं लिहिलं, हे इकडं लिहिलं चालतंय. कशामुळं, ते ॲडिशन आहे, सबट्रॅक्शनमध्ये नाही जमत. ओके, सबट्रॅक्शनमध्ये याचं काय, या दोन्हीचं डिव्हिजन आहे, तर व्ही आधी येणार, व्ही इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ यू मायनस यू इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही अँड अपॉन व्ही स्क्वेअर. ओके, सगळ्यात इम्पॉर्टंट तुमचे स्टँडर्ड फॉर्म्युले आणि हे 2 रूल एवढं लक्षात राहू द्यायचं. स्टँडर्ड फॉर्म्युले आणि हे 2 रूल. ओके, व्यवस्थित पहा, कळालेत सगळे रूल. ओके, आता हेच पुन्हा तुम्हाला एखादं एक्झाम्पल एक घेऊ. इफ y इज इक्वल टू, आपलं पहिलेच एक्झाम्पल घेऊ, एक्स आणि साइन एक्सचं. याचा तुम्हाला काढायचा डेरिव्हेटिव्ह. ओके, तर हे वायचा डेरिव्हेटिव्ह dy बाय डी एक्स. मग डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑफ एक्स अपॉन साइन एक्स. तुम्ही कोणतंही फंक्शन घेतलं असतं तरी चालते. तुम्हाला जे 21 फॉर्म्युले लिहून दिलेत स्टँडर्ड डेरिव्हेटिव्हचे, त्या 21 पैकी कोणतंही एक इथं फंक्शन घेतलं तरी चालतंय. तुम्ही नंतर करून पहा किंवा उद्या आपण याचे प्रॉब्लेम घेणारच आहेत. ओके, देन आता हे यू आणि हे काय व्ही. मग काय व्ही इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ यू मायनस यू इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही आणि अपॉन व्ही स्क्वेअर साइन स्क्वेअर एक्स. अँड देन लास्ट आन्सर साइन एक्स इंटू 1. याला फक्त साइन एक्स लिहिलं तरी चालते. हे साइन एक्स आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स कॉस एक्स आणि होल टू द अपॉन साइन स्क्वेअर एक्स. ओके, हेअर हे झालं तुमचा एक्स अपॉन साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह. आता हे सगळे रूल तुम्हाला फिजिक्सच्या पुस्तकात सुद्धा लिहून दिलेले आहेत. पहिला चॅप्टर, पहिला किंवा दुसरा असेल मॅथमॅटिकल मेथड. ओके, फिजिक्समध्ये 11वीचा. ओके, त्याच्यात हे रूल लिहून दिलेले आहेत. फक्त यू आणि व्ही लिहिलं नाही तिथं. मला वाटतं तिथे एफ ऑफ एक्स आणि जी ऑफ एक्स असं फंक्शन घेतलेले. यू म्हणजे एफ ऑफ एक्स आणि व्ही म्हणजे काय जी ऑफ एक्स, किंवा F1 आणि F2 या दोन्हीपैकी एक नोटेशन घेतलेलं असणार. ओके, नोटेशन बदललेत फक्त. हे यूच्या जागेवर काय एफ ऑफ एक्स आणि व्हीच्या जागेवर काय एफ ऑफ इट इज जी ऑफ एक्स, किंवा F1 एक्स आणि इथं F2 एक्स असे नोटेशन घेतले असतील. ओके, तेही फॉर्म्युले तुम्हाला लिहून देतो. हे कळालं का? ओके.